शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान ज्याचा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ। या नरदेहातील संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडोनी स्वानंदे सुखी झाले। अशा तऱ्हेचा अभ्यास मंत्र या दृष्टीने आपल्याला करायचा आहे। मंत्र शब्दाचा अर्थ आपण काल पाहिला, मनन त्रायते इति मंत्र, हा ज्याच्यावर विचार केला असता आपलं रक्षण होतं। आपण नेहमी परमेश्वराला प्रार्थना करतो, रक्ष रक्ष परमेश्वर। आता ती जी प्रार्थना असते ती वेगळ्या हेतूने असते, माझ्या देहाचं रक्षण कर, कुटुंबाचं रक्षण कर, नोकरीचं रक्षण कर वगैरे वगैरे, अशा अर्थाची ती असते रक्ष रक्ष परमेश्वर। खरं म्हणजे आपलं रक्षण जे करायचं असतं ते रक्षण करण्याचा मुख्य हेतू आहे किंवा मुख्य त्याचं लक्षण आहे ते म्हणजे आपलं जे स्वरूप आहे, खरं जे माझं स्वरूप आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, ते सांभाळण्याचं जे रक्षण आहे ते सांभाळण्याचं रक्षण केलं पाहिजे। आम्ही काय करतो, ते स्वरूप सांभाळत नाही म्हणजे त्याचं रक्षण करत नाही, आणि त्याचं रक्षण नाही केलं तर ते स्वरूप हरवून जातं। आणि असं ते स्वरूप जे आहे ज्याला आपण आत्मा म्हणतो, ब्रह्म म्हणतो, काल आपण ते शब्द थोड्या थोड्या अर्थाने पाहिले की ज्याला सत म्हणतात, चित म्हणतात आणि आनंद म्हणतात। ते सद्रूप असतं, चिद्रूप असतं, आनंदमय असतं, ते सद्घन असतं, चिद्घन असतं, आनंदघन असतं। आता नवीन शब्द आले, नवीन शब्द आले की थोडासा घोटाळा होऊन जातो। आता सद्घन शब्दाचा अर्थ सांगून पुढे जाऊया। सद्घन शब्दाचा अर्थ असतला ज्यामध्ये यत्किंचित प्रवेश करायला वाव नाही त्याला सद्घन असं म्हणतात। सद्घन हे सगळं जे दिसतंय, अनंत कोटी ब्रह्मांड जी आहेत ती, आणि ती उरून सुद्धा अनेक पटीने जे उरलेलं आहे ते सगळं सद्घन आहे। आणि सद्घन शब्दाचा अर्थ त्यात असतला प्रवेश करायला जराही जागा नाही, लव मात्र सुद्धा असत त्याच्यात नाही, त्याला सद्घन असं म्हणतात। लव मात्र सुद्धा अज्ञान ज्यात नाही त्याला म्हणतात चिद्घन, आणि लव मात्र सुद्धा दुःख ज्यात नाही त्याला म्हणतात आनंदघन। आता घन शब्दाचा हा अर्थ कळला। तुमच्या आमच्या जीवनात काय घन आहे हो? आनंद घन जीवन आहे का तुमचं आमचं? त्याचा विचार केल्यानंतर त्याचं लगेच उत्तर मिळतं, तर आमचं जीवन आनंद घन नाही, ते सुखदुःख मिश्रित आहे। आणि या सुखदुःख मिश्रित जीवनातून आनंदमय जीवनाकडे जाणं ह्याला रक्षण असं म्हणतात। माझं जे रक्षण करायचं देवाला आपण प्रार्थना करतो ते खऱ्या अर्थाने हे रक्षण आहे। आणि ह्या रक्षणाकडे नजर ठेवून जर आपण प्रार्थना केली की देवा माझं तू असं रक्षण कर की ज्यामध्ये सुखदुःखांचे जे तडाखे आहेत ते दोन्ही तडाखे बंद होतील आणि आनंदमय जीवन मला जगायला मिळेल। ते कसं मिळतं तर या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे। तुम्ही म्हणाला सुखाचा तडाखा असतो पण दुःखाचा तडाखा असतो का? आणि दुःखाचा तडाखा एक वेळा मला कळतो, पण सुखाचा सुद्धा तडाखा असतो का? त्याचं उत्तर होय असं आहे। अगदी शास्त्रदृष्टीने विचार जर केला तर जे आम्ही सुख सुख असं समजतो ते एक प्रकाराने दुःखच आहे। आणि याचं कारण आहे की सुखाचं रूपांतर कशात होतं? दुःखामध्ये होऊन जातं। एक उदाहरण सांगून पुढे जाऊया। समजा अत्यंत आवडीची व्यक्ती आपल्या घरी आली, एक दिवस 3 दिवसासाठी आली, 3 दिवसानंतर ती चौथ्या दिवशी जाणार आहे म्हटल्यानंतर संयोगाचं सुख झालं 3 दिवसाचं, आणि नंतर कसलं दुःख झालं? वियोगाचं दुःख झालं। असा आम्ही बरोबर विचार जर बसवून घेतला
तर सुख आणि दुःख दोन्ही हातात हात घालून चाललेले असतात आणि सुखच दुःखाला कारण होतं हे आपल्या लक्षात यायला वेळ लागणार आहे. पण अशा पद्धतीने जीवनाचा अंतर्मुख होऊन विचार केला तर, आणि जीवनाचा अंतर्मुख होऊन विचार करायला परमार्थशास्त्र आपल्याला शिकवतं. आणि या दृष्टीने रक्षण शब्दाचा नेमका अर्थ असा आहे, मी विचार केला, मनन केलं तर हा विचार जो आहे हा माझं रक्षण करणार आहे. आणि रक्षण करणाऱ्या शब्दाचा अर्थ असा होतो, माझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं रक्षण करणार आहे. म्हणजे ते मी आहे या बाबतीत जराही शंका शिल्लक राहणार नाही, ह्याला रक्षण म्हणतात. म्हणून मी अशा पद्धतीने या ओवीचं मनन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की ज्यामुळे माझ्या स्वरूपाचं रक्षण होईल. आणि स्वरूपाचं रक्षण शब्दाचा अर्थ त्याचा विसर कधीही पडणार नाही. तुझा विसर न व्हावा असं कोण म्हणतो? सगळ्यांचं प्रार्थना असतं बरं का, तुझा विसर न व्हावा. पण आमची कल्पना काय असते, मला विसर होऊ नये असं त्याने व्यवस्था करावी. ते सगळं वेगळं विचित्रच असतं. मला तुझा विसर पडू नये अशी तू व्यवस्था कर आणि तुझा विसर मला पडू देणार नाही. यातलं योग्य कोणतं आहे हो? दोन्ही योग्य आहे, दोन्ही योग्य आहे. मीही त्याचा विसर पडू द्यायचा नाही आणि त्यालाही प्रार्थना करायची तुझा विसर मला पडू देऊ नको, असं दोन्ही प्रार्थना करायची असते. पण आमचा जास्तीत जास्त विसंबून कोणावर असतो, आम्ही त्याने सगळं काम करायचं असतं. देवावरी भार घालून या आणि गुरुवरी भार घालून या. देवाला काय 2-4 सफरचंद सीताफळं काय ते दिलेलं असतं. श्री गुरुंना गुरुपौर्णिमेला जाऊन पाकिट दिलेलं असतं. तेवढ्या बळावरती त्यांनी नको का वर्षभर काम करायला आमच्यासाठी? असे जे विचार काहीतरी असतात, या विचारातून आमची फार मोठी पंचायत होते. आणि जे साधायला पाहिजे असतं, कळायला पाहिजे असतं, अनुभवायला पाहिजे असतं, ते अनुभवता येतच नाही. या दृष्टीने विचार आहे, या नरदेहातील संबंधे बहुत पावले उत्तम पदे, याचा आपण विचार करतोय. आणि असा विचार जर बरोबर केला तर माझं रक्षण होईल. आणि रक्षण होईल शब्दाचा अर्थ माझं स्वरूप मी कधीही विसरणार नाही. एक ऐतरेय उपनिषद नावाचा उपनिषद आहे, त्यामध्ये एक कथा आहे, गोष्ट. गोष्टीला फक्त गोष्टीचं मूल्य असतं, गोष्ट तपासायची नाही, गोष्टीच्या मुळाशी जायचं नाही. असं कसं झालं असेल, तसं कसं झालं असेल, असं खरंच होईल का, तसं खरंच होईल का, अशी चौकशी करायची नाही. आता गोष्टच तशी आहे म्हणून तसं विषय सांगणं भाग आहे. आणि मी म्हणत नाही आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी, हरिपाठामध्ये आहे की ज्याप्रमाणे ताक घुसळायचं असतं, लोडी काढायचं असतं, ताक सोडून द्यायचं असतं, अगदी त्याप्रमाणे ह्या उपनिषदातल्या ज्या गोष्टी आहेत, कथा आहेत, त्या कथा घ्यायच्या, तात्पर्य घ्यायचं त्यातलं आणि कथा सोडून द्यायची. मी ज्या क्षणी तात्पर्य घेतो त्या क्षणी कथेत काहीही अर्थ उरलेला नसतो असं लक्षात ठेवायचं. नाही तर काय होईल, एखादी कथा PhDचा विषय होऊन जाईल. जाऊ दे, इथे थांबूया. आता कथा अशी आहे, ऐतरेय उपनिषदामध्ये कथा आहे की ईश्वराने जग निर्माण करायची जेव्हा इच्छा केली, एक ओहम, त्यावेळेला त्या ईश्वराने नुसत्या देवता अगोदर निर्माण केल्या. तर डोळ्याची देवता सूर्य, कानाची देवता दिशा, एक डोळ्याची देवता किंवा त्या नुसत्या देवता निर्माण केल्या. जग निर्माण नव्हतं केलं, त्यामुळे त्या देवतांना काही कामच नव्हतं. आता माणूस निर्माण केला असता तर डोळ्याची देवता डोळ्यामागे जाऊन बसली असती आणि मग त्या डोळ्यातून बाहेर बघण्याची त्यांनी व्यवस्था केली असती. पण प्राणीच निर्माण केलं नाही, त्यामुळे त्या नुसत्या देवता ज्या आहेत त्या अधांतरी तरंगत होत्या, त्यांना काही काम नव्हतं. तेव्हा त्या देवता असं म्हणाला की आम्हाला काही काम नाही, हे काही बरं नाही, आमच्यासाठी एखादं शरीर निर्माण करा. मग सुरुवातीला ईश्वराने गायीचं शरीर निर्माण केलं. बघा तुम्हाला हे पसंत पडतंय का म्हणून त्या सगळ्या देवता त्या गायीच्या शरीरात शिरल्या. आणि डोळ्याची देवता जी सूर्य, ती सूर्य ही देवता गायीच्या डोळ्याच्या मागे जाऊन थांबली आणि त्या डोळ्यातून तिने बाहेर बघायला सुरुवात केली. तेव्हा तिला असं लक्षात आलं की मी जेव्हा गायीच्या डोळ्यातून बाहेर पाहते त्यावेळेला फक्त 3-4च गोष्टी दिसतात. एक, चारा दिसतो. 2, आहार, चारा, निद्रा, झोपायसाठी बेडं नीट आहे की नाही, गोठा नीट आहे की नाही, तेवढं दिसतं. भय, वाघ आला का, तरस आलं का, म्हणजे भीती असते. आणि मैथून या शब्दाचा अर्थ प्रजोत्पादनाची व्यवस्था. या चारापलीकडे त्या गायीच्या डोळ्यातून दुसरं काही दिसेना. असं जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा घाईघाईने त्या देवता बाहेर पडल्या आणि म्हणाल्या आम्हाला हे शरीर पसंत नाही. शेवटी शॉपिंगला गेल्यानंतर असंच व्हायचं, पसंती नापसंती हे चालतंच. बरोबर आहे, तुम्हाला हे पसंत नाही, जाऊ द्या. मग घोड्याचं शरीर आणून उभं केलं. त्या घोड्याच्या शरीराच्या डोळ्यामध्ये ती देवता जाऊन बसली आणि त्या डोळ्यातून ती बाहेर पाहू लागली. बाहेर पाहू लागल्यानंतर मगाचसारखं दिसायला लागलं, पुन्हा तबेला दिसायला लागला, चाऱ्याच्या ऐवजी चंदी दिसायला लागली. ह्यात काहीच फरक नाही. तिथूनही बाहेर पडल्या त्या लगबगीने. ते म्हणाला आम्हाला हेही शरीर पसंत नाही.
तेव्हा मग ईश्वराने हे माणसाचं शरीर निर्माण केलं आणि माणसाचं शरीर निर्माण केल्यानंतर त्या देवता जेव्हा डोळ्याची देवता त्या डोळ्याच्या मागे गेली तर अतिशय सुंदर सृष्टी दिसायला लागली, रंगीबेरंगी जग दिसायला लागलं, हवा दिसायला लागलं, पाणी दिसायला लागलं, नद्या दिसायला लागल्या, डोंगर दिसायला लागले. आणि आणखी एक गोष्ट त्या देवतांच्या लक्षात आली, हे एकच शरीर असं आहे की ज्या शरीरामध्ये आमची ज्याने निर्मिती केली त्याला ओळखण्याची आणि त्याच्याशी एकरूप होण्याची व्यवस्था आहे. काय कळलं? आम्हाला ज्याने निर्माण केलं म्हणजे त्या देवतांना ज्याने निर्माण केलं त्याला ओळखण्याची आणि त्याच्याशी एकरूप होण्याची व्यवस्था आहे. असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्या देवता त्याच शरीरामध्ये स्थिर झाल्या. आणि मग ईश्वरालाही वाटलं काय सुंदर शरीर निर्माण केलं आपण, फार छान आहे, उत्कृष्ट निर्मिती आहे माझी, म्हणजे ईश्वरही प्रसन्न झाला. आणि असं ईश्वर ज्या शरीराच्या निर्मितीने प्रसन्न झाला ते शरीर तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे. म्हणून या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. म्हणजे व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये आपल्याला काय मिळालं असतं इकडे आपलं फारसं लक्ष नसतं. लक्ष कुठे जास्त असतं? काय मिळालेलं नाही इकडे लक्ष फार असतं. आणि काय मिळालेलं नाही इकडे लक्ष देता देता जे मिळालेलं आहे त्याचा पुरेसा उपयोग करण्याची जी आपली क्षमता आहे ती आम्ही गमावून बसतो. खूप विचार करण्यासारख्या गोष्ट आहे, मुद्दा फार विचार करण्यासारखा आहे. जे मला मिळालेलं आहे त्याचा पुरेपूर उपयोग मला करता येत नाही. याचं कारण आहे जे मिळालेलं नाही तिकडे लक्ष फार आहे आणि तिकडे लक्ष देण्यात जे आयुष्य निघून जातं त्यावेळेला जे मिळालेलं असतं त्याचा पुरेसा उपयोग मला करता येत नाही. आणि सगळे शास्त्र, वेदांतशास्त्र, परमार्थशास्त्र, संत, सद्गुरू हे सांगतात तुम्हाला जे मिळालेलं आहे त्याचा पुरेसा उपयोग करून घ्या. आणि काय मिळालं? अद्भुत गोष्ट मिळालेली आहे आणि ते अद्भुत गोष्ट आहे माणसाचं शरीर आहे. आणि ते समर्थ लक्षात आणून देतात, या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. अनेकांना आजपर्यंत उत्तम पदाची प्राप्ती झालेली आहे. आता दुसरा शब्द आला, उत्तम पद म्हणजे काय आणि कनिष्ठ पद म्हणजे काय. पुढचे एक एक शेवटी विचार आहे, सातत्याने विचार आहे. पद म्हटल्यानंतर तुमच्या आमच्या एक गोष्ट लक्षात येते की एखादं सत्ता असावी, त्या सत्तेची खुर्ची असावी. आणि पद शब्दाचा अर्थ ठोक आहे, मुख्यमंत्री पद, पंतप्रधान पद वगैरे अशा पद्धतीने पदांची आपण वाटणी करतो किंवा पदांचा विचार करतो. तर उत्तम पद हे नाही आहे. मग उत्तम पद कोणतं आहे? भगवद्गीतेत सांगितलं आहे, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आता तिथे पदाला धाम असं म्हटलेलं आहे, पदाला त्याने घर म्हटलं आहे. घर आणि पद या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे की ज्या ठिकाणी पोचल्यानंतर परत यावं लागत नाही असं जे पद आहे ते पद सर्वात चांगलं. एक, ज्या पदावर बसल्यानंतर तिथून तुम्हाला काढून लावण्यासाठी, हाकलून लावण्यासाठी, त्या पदावर बसण्यासाठी दुसरं कोणी नाही असं जे पद आहे त्याला उत्तम पद असं म्हणतात. जे पद शाश्वत आहे त्याला उत्तम पद असं म्हणतात. आता एक गोष्ट, आता पद शब्दाचा अर्थ लक्षात आला असेल. साधं पुण्यामध्ये लग्नाच्या जेवणाला जरी गेलं तर एक अडचण असते मोठी की टेबल आणि पानं असतात 200-300, जेवणारे असतात 500-700. तेव्हा एक जण जेवायला बसलाय तोपर्यंत त्याच्या पाठीमागे एक उभा राहतो नंबर लावून, कारण पद एकच असतं, जी खुर्ची एकच असते. आणि मग असं होतं, हा उठतोय कधी आणि मी बसतोय कधी. त्या जेवणाऱ्याने एक लाडू जर जास्त खाल्ला तर त्याच्या पोटात दुखायला लागतं, जो मागे उभा असतो त्याच्या. आता ह्याला पद असं म्हणतात. व्यवहारातली जी सगळी पदं आहेत ती सगळी व्यवहारातली पदं ह्याच पद्धतीची आहेत. कुणीतरी टपलेला असतो त्या पदावर बसायला आणि त्या पदावर हुसकायला टपलेला असतो, बसायला टपलेला असतो, घालवायला टपलेला असतो, त्या पदावर बसलेल्याची बदनामी करायला टपलेला असतो. ही सगळी व्यावहारिक पदं जी असतात ती व्यावहारिक पदं अशी असतात. आणि हे एकच पद असं आहे ज्याला आत्मपद म्हणतात, ब्रह्मपद म्हणतात, मोक्षपद म्हणतात. असं एकच पद असं आहे की ज्या ठिकाणी कोट्यवधी माणसं बसली तरी गर्दी अजिबात होत नाही, बसायला जागा कमी पडत नाही. आणि व्यवहारातलं पद असे आहे, एकाच वेळी एकच माणूस बसू शकतो. पण मोठी नवलाईची गोष्ट अशी आहे की ज्या पदावर बसून कोट्यवधी लोकांना बसायला मिळतं तिथे अजिबात गर्दी नाही. आणि जिथे एका वेळेला एकाच माणसाला बसायला मिळतं तिथे फार मोठी रांग लागलेली पाठीमागे. हे मोठे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. हे आश्चर्य ह्याला तुम्ही आम्ही जबाबदार आहोत. ह्याचं कारण आहे त्या पदाची कल्पनाच नाही आम्हाला. आणि नेमके संत जे आहेत किंवा शास्त्र जे आहेत ते पदाची तुम्हाला कल्पना आणून देतात. आणि असं एक पद आहे की त्या पदावर तुम्ही बसलात. सगळ्यांना ध्रुवाची गोष्ट नव्हे, पौराणिक पद आहे ते की सूर्यवंशी उत्तान पादराया रूपवंती पैत्याचे दोन जाया, अशी आमच्या लहानपणी मराठीत कवी होती. आता ते जे ध्रुवपद आहे, ध्रुव ताऱ्याचा संबंधात संदर्भातलं ते पद आहे त्याला पौराणिक ध्रुवपद म्हणतात. आणि पारमार्थिक ध्रुवपद जे आहे, आढळ पद जे आहे, ते आढळ पद आत्ता सांगितलं तसं उत्तम पद आहे ते पारमार्थिक आढळ पद आहे. आणि ते ध्रुव ताऱ्यावरचं जे पद आहे ते पौराणिक ध्रुवपद आहे. असं दोन ध्रुवपदात फरक आहे.
तर ते पौराणिक ध्रुव जो आहे उत्तरेकडे असतो तो तिकडे जायचं नाही आपल्याला. तर जे वेदांतातलं ध्रुवपद आहे, जे आढळ पद आहे, जिथून परत यावं लागत नाही, यात गत्वा न निवर्तनते असं जे पद, त्या पदावर आपल्याला यायचं आहे. पण माणसाची एक आणखी एक खासियत आहे की अत्यंत क्षुल्लक पद सुद्धा सोडायची तयारी नसते. एक व्यवहारातली गोष्ट सांगतो. ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं पद जे असतं ते जर सोडलं नाही तर राष्ट्रपती पदापर्यंत जाता येईल का हो? कुणी म्हणेल नाही नाही मी राष्ट्रपती पदावर जाईन पण माझं सरपंच पद कायम ठेवीन. तर असं नाही चालत. ते एकच पद त्यावेळेला मिळतं. पण असं का होतं? एकच कारण आहे. क्षुद्र जे पद असतं, क्षुल्लक जे पद असतं, त्या पदातून आम्हाला बाहेरच जावं असं वाटत नाही, ते सोडावं असं वाटत नाही. याचं कारण आहे की त्या उंच पदावर काय आनंद आहे, काय सुख आहे ते लक्षात येत नाही. ते लक्षात आणून द्यायचं काम संत करत असतात. आणि असं उत्तम पद शब्दाचा अर्थच असा आहे, ज्याला आत्मपद म्हणतात. अगदी समजण्यासारखी भाषा. आनंद पद आहे, शांतीचं पद आहे, तृप्तीचं पद आहे, निर्भयतेचं पद आहे. किती शब्द झाले? परमार्थाचं उद्दिष्टच आहे की आपलं जीवन जे आहे हे खूप गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या परमार्थशास्त्राचा संबंध जो आहे हा तुमच्या आमच्या जीवनाशी थेट संबंध आहे. असं नाही की कंपार्टमेंट एक आहे, हे पारमार्थिक जीवन आहे असं आहे आणि व्यावहारिक जीवन इकडे आहे. असं जेव्हा आम्ही कंपार्टमेंट पाडतो त्यावेळेला व्यवहारातलं व्यवहारात, परमार्थातलं असं नाही आहे. पारमार्थिक तत्त्वज्ञान जे आहे ते पारमार्थिक तत्त्वज्ञान जर व्यवहारात वापरलं तर तुमचं आमचं जीवन आहे ते अतिशय शांत होतं, अतिशय तृप्त होतं, निर्भय जीवन होतं, आनंदमय जीवन होतं. आणि असं आनंदमय जीवन जगणं हे परमार्थाचे एकमेव उद्दिष्ट आहे, दुसरं उद्दिष्टच नाही आहे. पण त्यासाठी छोटी पदं सोडण्याची आवश्यकता असते. साधं उंबऱ्याच्या आतलं एक पद असतं आपलं, त्याला म्हणतात कुटुंब प्रमुखाचं पद. ते सुद्धा माझ्या वयाचे लोक लवकर सोडत नाहीत. मी तुमच्याबद्दल काही म्हणत नाही. माझ्या वयाचे लोक अजिबात सोडायला तयार नसतात. आणि मग ह्या वयात सुद्धा आम्ही घरातल्या लोकांना सांगतो प्रत्येक गोष्ट मला विचारल्याशिवाय होता कामा नये. जे काही घडायचं ते मला सांगून झालं पाहिजे, मला विचारून झालं पाहिजे. माझ्या नकळत एकही गोष्ट करता कामा नये. असा का बरं आवाज ऐकलात ना, चढल्यासारखा वाटला असेल तुम्हाला. आता त्याचं एकच कारण आहे, ते जे आतलं जे पद असतं कुटुंब प्रमुखाचं पद ते सुद्धा सोडायची तयारी नाही तर आत्मपदाच्या गोष्टी करायच्या कशाला? म्हणून कुटुंब प्रमुखाचं पद नावाचं जे पद आहे ते मनातून सोडायचं असतं. बाकी सोडायचं म्हणजे काहीच करायचं असतं. राजीनामा द्यायला सुद्धा कुणी नाही, घ्यायलाही कुणी नाही आहे. मनातून ते काढून टाकायचं असतं. आणि असं मनातून काढलं, सगळी पदं जर मनातून काढून टाकली, ज्या पदांची आम्ही कल्पना करू शकतो ती पदं. मी माझ्या कौटुंबिक मोठेपणाचं जे पद असतं त्याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मजेदार गोष्टी असतात. कुटुंब प्रमुखाचं पद. माझी पत्नी एकदा घावन घालत होती. माझी बहीण आली होती तिथे. घावन घालता घालता पहिला घावन तिने मला घातला, केला बरोबर. माझ्या बहिणीने मला विचारलं, काय रे म्हणे दादा नेहमी पहिला घावन तुला घालते काही? अहो म्हटलं घातलंच पाहिजे, मी कुटुंब प्रमुख आहे. त्या म्हटलं मग ती बहीण मला म्हणाली, कसला म्हणे तू वेडा आहेस, तुला काही कळत नाही. पहिल्या घावनाच्या वेळेस तिखट मीठ नीट घाललेलं नसतो, तवा नीट तापलेला नसतो. सहसा घावन या स्वरूपात तो निघत नाही, गोळा या स्वरूपात निघतो. आणि तो तुला घालते आणि चांगले चांगले घावन निघायला लागले की बाकीच्यांना घालते. कसला कुटुंब प्रमुख तू? तू म्हणे रेशन कार्डावरचा कुटुंब प्रमुख आहेस. या पद्धतीने आम्ही विचार केला, जाऊ दे थट्टेचा भाग सोडून द्या. पण असे जे कुटुंब प्रमुखाचं जे पद असतं आत भिनलेलं असतं, असं माझ्याशिवाय काय होता कामा नाही, माझ्याशिवाय मला सांगूनच झालं पाहिजे, असं जर झालं तर मग समजावं की उत्तम पदाची प्राप्ती व्हायची शक्यता ह्या ग्रस्थाला अजिबात नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात का, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचं पदसुद्धा दुःखमय आहे. आणि असं कारण आहे, देवांना सुद्धा आपलं पद कोणीतरी घेईल याची दहशत नेहमी असते. म्हणून ते असं पद घेऊ पाहणारा जो कोणी असतो यज्ञ करणारा, त्याचे यज्ञ बोडल्याशिवाय बस पुराणातून एवढंच घ्यायचं. पुराणातून एवढंच घ्यायचं आणि पुराणं सोडून द्यायची. नाही तर पुराणाच्या भानगडीत पडला की माणसाला आयुष्य पुरणार नाही. आणि त्यात गोष्टीच गोष्टी असतात. आणि सगळ्या गोष्टी कशा असतात? मंथुनी नवनीता या नमुनेच्या असतात. चाललाय आपला विषय, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. तेथे दुश्चित जणी जोडू देशी. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. फार छान निर्णय गेला आहे की देवाला प्रार्थना करतात तुकाराम महाराज की असं जे ब्रह्मदेवाचं जे पद आहे ते सुद्धा दुःखरूप आहे. हे बघ देवा, त्या ठिकाणी मला आस्था निर्माण होईल, मला प्रेम निर्माण होईल, असं काही करू नको. आणि असं का म्हणतो मी तुला? त्याचं कारण आहे, त्याचं वर्म आम्हाला कळलेलं आहे. आणि वर्म कळल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, कर्माने प्राप्त होणारी प्रत्येक गोष्ट नाशिवंत असते. फार सुंदर विचार आहे. मी कर्म करून जे जे काही मला मिळेल
अगदी इंद्राचं पद मिळालं, ब्रह्मदेवाचं जरी पद मिळालं तरी ते नाशिवंत आहे. ह्याचा अर्थ असा होतो, तुम्ही आम्ही जी कर्म करून कृती करून जे जे मिळवतो, जे जे कमावतो, ते प्रत्येक गोष्ट नाशिवंत असते. हे जर लक्षात आलं तर त्याचा ओढा वाटणार नाही, त्याची आसक्ती राहणार नाही, त्यात जीव अडकून पडणार नाही. आता काय हा शब्द सगळ्यांचा परिचयाचा की काय अडकून पडलंय? जीव अडकलेला आहे. हो, कोणात अडकला आहे? पण त्यामध्ये अडकला असतो. पण तू नातवात अडकला एक वेळ ठीक आहे, मुलात अडकला तर एक वेळ ठीक आहे, पण तू असतो त्याच्यातही जीव अडकलेला असतो. आता असा पणतूमध्ये जीव अडकला आणि हा जर गेला तर अमावस्येच्या दिवशी रात्री त्याच्या भोवताली गिरट्या घातल्याशिवाय राहणार नाही. सोडून देऊया. आता ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी देते दुश्चितसणी जोडू देशी, तो का म्हणे आम्हा कळे दे त्याचे वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्म आणि कर्माला धरून असणारे जे धर्म आहेत ते सगळेच्या सगळे नाशिवंत आहेत. हे लक्षात आलं आपल्या, तर मी ह्या जीवनात जे जे कमवलं असेल, जे जे मिळवलं असेल, जे जे बांधलेलं असेल, जे जे घडवलेलं असेल, ती प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे असं मनामध्ये जर निश्चय ठेवला तर त्याची आसक्ती राहणार नाही. मोठ्याने काही म्हणायचं नाही, बोलायचं नाही, उघड करून कोणाला सांगायचं नाही, फक्त मनामध्ये हे जपायचं. नाही तर घरात जर सांगायला गेलं तू नाशिवंत आहेस तर जेवण बंद होऊन जाईल. असलं काही करायचं नाही. असलं आमच्या काय पारमार्थिक मंडळीमध्ये एक मोठं असतं, जरा काही शिकलं की लगेच ते बोलावं असं वाटतं, जरा काही वाटलं की लगेच मनात आल्याबरोबर तो विचार उघड दाखवून असं वाटतो आणि मग फजिती होते. माझी फजिती सांगतो सगळ्यांना, नेहमी माझी फजिती सांगत असतो. एक दिवशी मला वैराग्याचा झटका आला. काय आला? झटका. असे अनेक झटके येऊन गेले. 10-20 वेळा तरी झटके आले वैराग्याचे. दरवेळी मी सांगायचो, बघा असं केलंच तर मी हिमालयात जाईन. दमदाटी. 5-10 वेळा ऐकून घेतलं आणि मग म्हणाले केव्हा तिकीट काढू, आणि ते रिटर्न तिकीट काढणार नाही, तिकडेच थांबा. आता असं म्हटल्याबरोबर ते उतरला, जे काही चढलं होतं वैराग्य ते उतरून गेलं. याचं सांगायचं तात्पर्य एकच आहे की असं आपल्या मनात जे विचार येतात किंवा ह्या संबंधी जे काही आपले निर्णय होतात ते सांगायची, जाहीर करण्याची अजिबात आवश्यकता नसते. आतल्या आत ते ठेवावे आणि सुखानं आतला जो प्रवास असतो तो व्यवस्थित बिनविरोध चालू ठेवावा. तुम्ही जाहीर करायला लागलात की विरोध झालाच म्हणून समजा, आणि असा विरोध झाला की मग आपल्याला पुढे काहीच करता येत नाही. आणि हा जो सगळा प्रवास आहे तो आतला प्रवास आहे, बाहेर काहीही नाही आहे. आणि बाहेर काही दाखवायला गेलं की फजितीशिवाय दुसरं काही वाटायला येत नाही. म्हणून उत्तम पदाची प्राप्ती हा जे तिथपर्यंत पोचणं जे असतं ते आतूनच पोचायचं असतं. बाहेर हा प्रवास अजिबात करायचा नाही, आतून प्रवास करायचा आहे. आणि आतून प्रवास केलेला दुसऱ्याला कळण्याची गरज नाही, पण दुसऱ्याला कळल्याशिवाय चैन पडत नाही. ही एक मोठी अडचण आहे. जाऊ द्या. या नरदेहाचे संबंध बहुत पावले उत्तमपदे. मी काल म्हणालो आश्वासन दिलंय, आम्हाला आश्वास्त करणारा विचार आहे की अनेकांना आजपर्यंत अशी प्राप्ती झाली आहे, मग मला का नाही होणार? आता ह्यात आश्वस्त होण्याचा हा भाग आहे. कित्येकांना झाली आहे, मग मला का होऊ नये? ताबडतोब आपल्याला काय वाटतं, दिलासा मिळतो, आपल्याला उमेद निर्माण होते, का नाही ते मलाही मिळणार आहे. आणि पुढं म्हणतात मग अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. आता अवघड गोष्टी सुरू झाल्या, गप्पा गोष्टी संपल्या. अहंता सांडोनी स्वानंदे सुखी झाले. 2 जबाबदाऱ्या आपल्याला सोपवल्या. एक, तुमचे जे अहंकार आहे तो तुम्ही सोडा आणि स्वतःच्या आनंदाने सुखी व्हा. आता जो मंत्र म्हणून जो विचार करायचा ना, तो मंत्र म्हणून विचार आता ह्या ठिकाणून सुरुवात होतोय की अहंता सांडोनी, म्हणजे ही जी प्रक्रिया आहे उत्तम पदाच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे की तुम्ही जोपर्यंत अहंता सोडत नाही तोपर्यंत उत्तम पदाची प्राप्ती होणार नाही. आणि जोपर्यंत स्वतःच्या आनंदाने तुम्ही सुखी होत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तम पदाची प्राप्ती झाली असं म्हणता येणार नाही. आता आपला विचार सुरू झाला, अहंता सोडायची आहे. अहंता तुझी तोची शोधून पाहे. आपल्याला सांगितलेलं आहे, नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, देशमुखांचे झोंबे कंठी, ज्ञानासंकटी नाचवी. देशमुखांचे का म्हणालो मी? प्रस्थांतरीचा दांडगा अभ्यास आहे. तुम्हाला काय वाटलं? इतके ग्रंथ लिहिले, तितके प्रवचनं झालेत, असं म्हटलं की ते देशमुखांच्या कंठावर बसणार कोण? अहंकार. आणि असा अहंकार जेव्हा माझ्या कंठावर येऊन बसतो, अनेक संकटात तो मला नाचवतो, त्यावेळेला मला उत्तम पदाची प्राप्ती होण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणून उत्तम पदाची प्राप्तीसाठी एक उपाय आपल्यासमोर आहे, आपला अहंकार जो आहे आपण सोडला पाहिजे. किती प्रकारचे अहंकार असतात. आता चिंतन सुरू झालं, विचार सुरू झाला, आणि विचार सुरू केल्यानंतर जो जो विचार करू आपण तो तो जबाबदारी वाढते.
आणि जो जो जबाबदारी वाढेल तो तो आपण पळून जातो. परमार्थाचं एक वैशिष्ट्य आहे, वाढली जबाबदारी की ते झेपेनाशी होते, पेलेनाशी होते. आणि झेपेनाशी होते, पेलेनाशी होते याचं कारण आहे तर अधिकार कमावलेला नसतो, त्यासाठी जे करायला लागतं ते केलेलं नसतं. काय करावं लागतं ते उद्यापासून होईल सुरू, कदाचित संख्या कमीसुद्धा होईल. की इतक्या कटकटी करण्यापेक्षा आधी होतं ते आमचं बरं होतं. असं नाही आहे खरं. आपण जर खरंच छान पद्धतीने ह्या रीतीने विचार करत पुढे गेलो तर ते आनंदमय जीवन खुणावतं आहे आपल्याला. या मी तुमची वाट बघतोय असं ते खुणावतं जीवन. पण आमची जायची तयारी नाही आहे, कारण दुसरं एक जीवन खुणावत असतं आपल्याला, टी व्हीमधल्या सिरियल्सचं. रोज एकदा तरी उल्लेख करणार आहे आम्ही. याचं कारण आहे फार मोठं व्यसन जे कुठलं असेल ते एका गोष्टीचं आहे, आणि त्या व्यसनातून सुटका झाल्याशिवाय हे व्यसन लागणार नाही, ती मोठी अडचण आहे. आणि हे व्यसन लागल्याशिवाय उत्तम पदाची प्राप्ती होणार नाही. तेव्हा अहंकारातून सुटका. तर अहंकार एक देहाहंकार असतो, देहाला धरून असलेला अहंकार, त्याला म्हणतात देहाहंकार. त्याला देह तादात्म्यातून निर्माण झालेला हा अहंकार असतो. आणि जोपर्यंत शरीर म्हणजे मी असं मला वाटतं, मी म्हणजे शरीर, शरीर म्हणजे मी असं जोपर्यंत मला वाटतं, तोपर्यंत देहासंबंधीचा अहंकार कमी होण्याची शक्यता नाही. देहासंबंधी दोन प्रकारचा अहंकार असतो. एक, मी अत्यंत सुंदर आहे असं वाटणं, हाही देहाचा अहंकारच आहे. आणि मी कुरूप आहे असं वाटणं, हाही देहाचाच अहंकार आहे. आता हे जर आपल्याला ऐकायला विचित्र वाटतं, सौंदर्याचा अहंकार असला तर आपल्याला समजतं, बरं ठीक आहे सुंदर आहे, अहंकार असल्यात काही नवल नाही. मी कुरूप आहे असं जेव्हा मला वाटतं तोही अहंकारच आहे. ह्याचं कारण आहे शरीर कुरूप असतं, शरीर सुंदर असतं, आत्मा कुरूप किंवा सुंदर नसतो. आणि जोपर्यंत मी म्हणजे शरीर असं मला वाटतं तोपर्यंत मी सुंदर असेन तर सुंदर म्हणून घेईन स्वतःला, कुरूप असेन तर कुरूप म्हणून घेईन, पण दोन्ही दृष्टीने तो अहंकारात मोडतो. मी उंच असेन तरी अहंकार आहे, मी बुटका असेन तरी अहंकार आहे, मी काळा असेन तरी अहंकार आहे, गोरा असेन तरी अहंकार आहे, निमगोरा असेन तरी अहंकार आहे. काळ्याकडे झुकणारा गोरा, वर्णन करण्याची एक खुबी असते. काळ्याकडे झुकणारा, काळा म्हणायचं नाही. आणि याचं एक कारण आहे, काहीतरी कुठेतरी गोरेपणाशी नेऊन संबंध भिडवावा पाहिजे. आणि असं जेव्हा ते गोरेपणाशी संबंध भिडवावा लागतो निर्णय पद्धतीने युक्त्या प्रयुक्त करून, त्यावेळेस समजायला हरकत नाही इथे देह तादात्म्य आहे, इथे देहा अहंकार आहे. आणि असा देहाचा अहंकार जो आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी उंच आहे, मी बुटका आहे, मी लठ्ठ आहे, मी बारीक आहे, हे जे सगळे, मी सुंदर आहे, मी कुरूप आहे, हे सगळे देहाशी निगडीत असलेले अहंकार आहेत. आणि हे जोपर्यंत माझ्या आतमध्ये घर करून बसलेले आहेत तोपर्यंत मला उत्तम पदाची प्राप्ती होणार नाही. याचं कारण आहे उत्तम पदाच्या प्राप्तीचा देहाशी काहीही संबंध नाही. हे समजायचं, हळूहळू समजायचं आहे. आता समजावून घ्यायचा प्रयत्न उरलेल्या 4 दिवसात करणार आहे. तुम्ही म्हणाल बरीच आश्वासनं दिलेली दिसतात. आता 4-5 दिवसात सगळी आश्वासनं पूर्ण करणं शक्य नाही. आता तुम्हाला आश्वासनं न पुरी होण्याची सवय लागलेली आहे, आत्ताच निवडणुका झालेल्या आहेत. जाऊ द्या. आता हा जो अहंकार आहे, हा अहंकार जोपर्यंत माझ्याजवळ शिल्लक आहे, मी काळा आहे, बुटका आहे, इत्यादी इत्यादी, त्याचे परिणामही मोठे विचित्र असतात. समजा मी काळा आहे अशी कल्पना करूया. काळा दिसलेलं मला आवडत नाही, मग काय करायचं असतं? फेअर अँड लवली. आता असं जे काही चालतात खेळ, हे सगळे खेळ जोपर्यंत आपले चाललेले आहेत आतमध्ये, तोपर्यंत समजायला हरकत नाही मला उत्तम पदाची प्राप्ती होण्याची शक्यता अजिबात नाही. आणि उत्तम पदाची प्राप्ती व्हायची असेल, व्हायला हवी असेल तर ठेवेले अनंते देहाला त्यांनी जसं ठेवलं असेल असू द्या. असं ठेवलं बरं तसं, तसं ठेवलं बरं तसं. जोपर्यंत देहासंबंधी विचार जबरदस्त आहे तोपर्यंत मी फार बुटका आहे, मग काय करायचं? पाय मुरगळले तरी उंच टाचेचे बूट घातल्याशिवाय सोडणार नाही. तर हे जे सगळं चालतं, खेळ चालतात, हे खेळ जिथे दिसतात ना तिथे समजावं की इथे देह तादात्म्य जबरदस्त आहे. आणि असं देह तादात्म्य जिथे असतं आणि दिसतं त्या ठिकाणी उत्तम पदाची प्राप्ती होण्याची शक्यताच नाही आहे. बरं, खूप गोरं असलं तरी लोकांना चालतं म्हणता काय? तसंही नाही आहे. अमेरिकन लोक, युरोप लोक गोव्यामध्ये जातात आणि तिथे समुद्र किनाऱ्यावर लोळतात. आणि लोळतात त्याचं एकच कारण आहे, त्यांना त्यांचं गोरेपणसुद्धा आवडत नाही. म्हणजे काय समजायचं काय? गोरेपणा असला तरी त्रास आहे, काळा असला तरी त्रास आहे. ह्याचा अर्थ आहे ते नको आणि नाही ते हवं. आता हे जोपर्यंत चाललं आहे तोपर्यंत उत्तम पदाची प्राप्ती होण्याची शक्यता नाही. म्हणून देहाला धरून असणारा अहंकार, मी म्हातारा आहे, आवडतं का हो म्हटलेलं?
कोणी जर म्हटलं काय म्हातारं बुवा कसं काय, नाही आवडत हो. हल्ली मला काय झालंय, कोणीतरी आजोबा म्हटलं की बरं नाही वाटत, काका म्हटलं की हां त्यातल्या त्यात बरं आहे बरं का. निदान काका हा नेहमी आजोबांपेक्षा तरुण असतो, तर तेवढंच आता दिलासा देण्याची गोष्ट आहे. पण उलट असं आहे, कोणी आजोबा म्हटलं तर आपल्याला कळलं पाहिजे की दिवस थोडे राहिलेत. असं विचार करण्याची एक पद्धत आहे, विचार करण्याची दिशा आहे. आणि अशी विचार करण्याची दिशा जर आपली ठेवली तर हळूहळू देह तादात्म्य कमी होतं आणि देहासंबंधी जो अहंकार आहे हा देहासंबंधीचा अहंकार निघून जातो. आणि असा देहासंबंधीचा अहंकार निघून गेला की अहंता सांडूनी स्वानंदी सुखी झाले. आता यात कसं आहे, मी काळा आहे ही कल्पना दुःखदायक आहे, मी बुटका आहे ही कल्पना दुःखदायक आहे. ही अहंता सोडल्याशिवाय स्वानंदाने सुखी होणार नाही. हे जे 3.5 चरणाची जोवी असते, पण 3.5 चरणात इतकी जादू असते, जर आम्ही ती समजून घ्यायचा प्रयत्न केला, व्यवस्थित बसवलं घडी जर. आणि असे त्यात एकच नेहमी मी विचार मांडतो की ह्या सगळ्या ओव्या असतात त्यांना आपण बोलतं केलं पाहिजे, म्हणजे त्यांना माझ्याशी बोलायला लावलं पाहिजे. आणि त्यांना बोलतं करायचं असेल तर बोलतं करण्याचं जे काही शास्त्र आहे ते शास्त्र माहीत पाहिजे. ही ओळीला मला बोलतं करायचं असेल तर काही शास्त्राचा अभ्यास झालेला असला पाहिजे. उदाहरणार्थ पंचदिशेचा अभ्यास आहे किंवा भगवद्गीतेचा अभ्यास आहे. असं शास्त्रांचा अभ्यास झाला असेल तो ओवी बघितल्यावर ती माझ्याशी बोलायला लागते. आणि बोलायला लागल्यानंतर ती ओवी मला माझ्यातून काय घे ते सांगते. आणि तिने मला सांगितलं माझ्यातून काय घे की मला ते स्वीकारता येतं. आणि मग त्या ओवीचा जो अपेक्षित परिणाम आहे तो अपेक्षित परिणाम मला मिळतो, तोपर्यंत तो मिळत नाही. पुढे एक आपली जबाबदारी येते वाचताना अभ्यास करताना की त्या ओवीला बोलतं करायचं. आणि असं त्या ओवीला बोलतं केलं की ती ओवी मला सांगते, अहंता सांडूनी तुझजवळ ज्या ज्या अहंकाराच्या स्वतःसंबंधीच्या कल्पना आहे त्या सगळ्याच्या सगळ्या हळूहळू हळू करून सोडून दे. एकदम काहीही होत नाही, कोणाचंच होत नाही, एकदम होत नाही. आणि एकदम झालं तर ते टिकत नाही. हळूहळू हळूहळू व्हावं. आणि असं हळूहळू झालं की एक दिवशी अहंकार निघून जातो. आणि असा अहंकार निघून गेला की मीपणाची जी जाणीव आहे, मीपणा जो आपला आहे हा शरीराशी बांधून ठेवलेला असतो, तोपर्यंत तो आत्म्याशी बांधला जात नाही. आता कल्पना आली असेल, जोपर्यंत माझा मीपणा मी माझ्या शरीराशी बांधून ठेवलेला आहे तोपर्यंत तो मीपणा आत्म्याशी बांधला जात नाही आणि सोहम म्हणता येत नाही. आता हळूहळू कळलं असेल, सोहम म्हणायचं आहे ना. आणि सोहम म्हणजे काय, आत्मा मी आहे. आता तो मी आहे असं जर नक्की करायचं असेल तर हे मी आहे असं कसं चालेल. साधं गणितासारखं आहे, लॉजिकल. हे मी आहे असं जोपर्यंत मला वाटतं तोपर्यंत तो आत्मा मी आहे असं नुसतं म्हणू, आम्ही वाणीने म्हणू, मनाने म्हणू, पण त्याचा परिणाम काहीच होणार नाही. म्हणण्याचा परिणाम हवा असेल तर हळूहळू त्याच्याशी जे तादात्म्य आहे ते त्याच्याशी असलेलं तादात्म्य सोडलं पाहिजे. एक शरीराशी असलेलं तादात्म्य आहे. दुसरं बुद्धीशी असलेलं तादात्म्य आहे. मी फार बुद्धिमान आहे किंवा उलटं मी मठ्ठा आहे की माझी बुद्धी फार तेज आहे. दुसरं माझ्या बुद्धीला लवकर कशाचंच आकलन होत नाही. तिसरं माझी स्मरणशक्ती अतिशय चांगली आहे आणि मला काहीच कधी आठवत नाही. आता हे तिन्ही विचार जे आहे हे तिन्ही विचार अहंकाराचेच आहेत. त्याचं कारण आहे, मी आत्मा आहे का बुद्धी आहे. हो, मगाशी ठरलं ना, मी शरीर नाही आहे, मी शरीराहून वेगळा आहे. तसंच मी बुद्धीहूनही वेगळा आहे. पाठ केलेलं असतं, नवे बुद्धी अहंकार चित्त आणि नाहम असं पाठ केलेलं असतं. पण आपला नियम आहे, म्हणायचं असतं पण तसं व्हायचं नसतो. ह्याचा विलक्षण नियम घेऊन आपला हे सगळे खेळ चालतात. आणि असा खेळ चालतो जेव्हा त्याचा खेळ खंडोबा होतो, ह्यातून दुसरं काही निर्माण होत नाही. म्हणून मी बुद्धी असेन तर ठीक आहे बा, मग मी शार्प आहे बुद्धीने का शार्प नाही, पण मी बुद्धीचा प्रकाशक आहे. माझी बुद्धी असं जोपर्यंत मला कळतं तोपर्यंत मी बुद्धीपासून वेगळा आहे. बुद्धी म्हणजे मी असं जोपर्यंत मला वाटतंय तोपर्यंत बुद्धीचा अहंकार, बुद्धीला धरून असलेला अहंकार, बुद्धीला घट्ट धरून ठेवलेला अहंकार जो आहे तो अहंकार मला उत्तम पदापर्यंत पोचू देत नाही. आणि उत्तम पदापर्यंत पोचायचं असेल तर ट्रान्सेंडेशन म्हणतात त्याला. हा इंग्लिश शब्द असला की कसा हां आता ओळखीचं वाटलं बरं का. आता ती उल्लंघून जायचं, ट्रान्सेंड करायचं म्हणजे काय, उल्लंघून जायचं, त्याच्या पलीकडे जायचं. आणि अशा पद्धतीने शरीर मी आहे असं वाटणं, बुद्धी मी आहे असं वाटणं, परिस्थिती मी आहे असं वाटणं, मी श्रीमंत आहे का मी दरिद्री आहे, दोन्ही अहंकार आहे ना. मी श्रीमंत आहे असं वाटलं तरी अहंकार आहे, मी दरिद्री आहे असं वाटलं तरी अहंकार आहे, मी बिचारा मध्यमवर्गीय आहे असं वाटलं तरी अहंकारच आहे. तिने अहंकारच आहे. ह्याचं कारण आहे मी परिस्थिती नाही आहे. परिस्थिती ही जगत सापेक्ष आहे. परिस्थिती जी आहे ही परिस्थिती नेहमी जगात असते. आणि जग कसं आहे म्हणायचं असतं बरं का, ब्रह्म सत्य जगन मिथ्या
जीव ब्रह्मैव असं म्हणायचं असतं, पण जगाकडे कधीही मिथ्यात्व दृष्टीने पाहायचं नसतं. आणि परिस्थिती जर जगात असेल आणि जग जर मिथ्या असेल तर मी परिस्थिती कशी असेल? मग परिस्थिती निरपेक्ष मी, बुद्धी निरपेक्ष मी, देह निरपेक्ष मी असं जेव्हा आतमध्ये घड्या बसून जातात त्यावेळेला तिन्ही अहंकार हळूहळू निवृत्त होतात. आणि असं अहंता सांडूनी असा अहंकार जेव्हा हळूहळू सुटत जातो, हळूहळू एकदम खूप लक्षात ठेवायचं, अचानक होत नाही, कोणाचंही आजपर्यंत झालेलं नाही. आणि त्यामुळे नवमेध होण्याची जरूर नाही आहे. आणि ते 12 वर्ष 24 वर्ष असे सुद्धा काही मोजायचे नाही. नाही ते एक आमच्या पारमार्थिक लोकांना एक वेळ असतं, जसं 108 पारायणं म्हणजे काल सांगितलं तसं 12 वर्ष तपश्चर्या केली, 24 वर्ष केली, असं 12 आणि 24 या आकड्यात काही जादू नाही आहे. एकच आहे फक्त, पुरेशी तपश्चर्या केली, पुरेशा काळ चिंतन केलं, पुरेशी वेळ साधना केली, बस एवढंच त्याचं तात्पर्य घ्यायचं आणि सोडून द्यायचं. म्हणून अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. असे जे सगळ्या प्रकारचे अहंकार आहेत, हे सगळ्या प्रकारचे अहंकार हळूहळू सोडून टाकायचे, झटकून टाकायचे. काय करावं या झटकून टाकण्यासाठी? आता त्याची प्रक्रिया आहे. झटकून टाकायचं म्हटलं आणि सोडून दिलं असं नाही. मग सोडून दिल्यानंतर पुढे प्रश्न निर्माण होतो, झटकायचं म्हणालात खरं तुम्ही, पण जमायचं कसं आहे? त्यासाठी एक सूत्र सांगतो, ते सूत्र कायमचं लक्षात ठेवायचं. माझ्या मागे म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण ते लक्षात राहत नाही. सूत्र असं आहे, जे माझं आहे ते मी नाही. काय सूत्र आहे? जे माझं आहे ते मी नाही. मी असा प्रयोग केला बरं का. असं एक दिवशी असं सूत्र सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी विचारलं, काल मी काय सांगितलं हो? तर बऱ्याच जणांनी उत्तर दिलं, आहे ते सगळं देवाचं आहे हो. तेही बरोबर आहे, ते काही चूक नाही, पण मी हे नाही सांगितलं काल. मी नक्की एक गोष्ट सांगितली, जे माझं आहे ते मी नाही. हे जर लक्षात ठेवलं तर ही जे अहंकार आहेत, हे अहंकार घालवायला मदत होते. ती कशी मदत होते? त्याचा अत्यंत तर्कसंगत विचार, अनुभवाशी सुसंगत विचार करूया. जरा लांबून सुरू करूया, म्हणजे परवडतं. विचाराचे 2 भाग आहेत, एक परवडणारा विचार आणि एक न परवडणारा विचार. शेवटचा विचार आहे. आता तुम्ही एक थोडेसे माझ्यावरती हे करा की हे जे वाक्य आहे, जे माझं आहे ते मी नाही, हे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर मला लिहून द्या. जे माझं आहे ते मी नाही असं तुम्ही लिहून द्या मला. एक वेळ अशी येईल जेव्हा ते परवडत नाही अशी वेळ येईल, तेव्हा मी तुम्हाला पेपर परत देतो, काळजी करू नका, ठेवून घेणार नाही माझं. पण परवडत नाही असा विचार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ऐकून घ्यायला हरकत नाही. पण एक विचार नक्की येणार आहे की ज्यावेळी ते परवडणार नाही. आता परवडणारी सुरुवात करूया. घर जर माझं असेल तर मी घर नाही. सोपं आहे. घर माझं आहे यात काही वाद नाही, पण घर मी असणं शक्य नाही. जर तुम्हीच घर असता तर इथे कसे आला असता? मग एवढ्यात मावला असता का? असा पुढचा प्रश्न आहे. आता हास्यास्पद हा विचार आहे, पण आपण लांबून सुरुवात करणार. शर्ट जर माझा असेल तर मी शर्ट नाही. आता अजून काही तक्रार नाही, ह्या हद्दी पण काही तक्रार नाही. आता पुढचं, शरीर जर माझं असेल तर मी शरीर नाही. आता उदाहरणार्थ आपण तर्काची मांडणी करणार आहोत, अनुभवालाही सुसंगत मांडणी करणार आहोत. अशी कल्पना करूया की सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत ज्या कामाची मला कधी सवय नाही, रस्त्यावरची कामं, इमारतीची कामं, रेल्वेच्या काठची कामं, अशी अतिशय कष्टाची कामं केली. संध्याकाळी शरीर ठणकायला लागलं. काय वाक्य असतं माझं? मी ठणकतो असं म्हणतो का माझं अंग ठणकतं म्हणतो? आणि मी ठणकतो असं जर कोणी म्हणालं तर कोणत्या हॉस्पिटलमध्ये पाठवतील? चुकून सुद्धा म्हणत नाही मी ठणकतो किंवा मी ठणकते, असं कोणीही म्हणत नाही. काय म्हणतो आपण? माझं शरीर ठणकतं. तुम्ही काय लिहून दिलंय? जे माझं आहे ते मी नाही असं लिहून दिलं असेल तर शरीर माझं ठरलं. शरीर जर माझं असेल तर शरीर मी नाही हे समजायला वेळ लागत नाही. आणि असा जर रोज निर्णय करत गेलं तर एक दिवशी शरीर आणि मी याची फारकत होऊन जाते. चांगल्या अर्थाने म्हणतो न, ते शरीर आणि मी याची फारकत व्हायचीच आहे केव्हा तरी, पण तसं नाही. ते मी जिवंत असतानाच मी आणि शरीर यांची फारकत होते. आणि फारकत होते ते शब्दाचा अर्थ असा होतो, ते मी आहे असा जो निर्णय आहे तो निर्णय निघून जातो. आणि तो निर्णय एकदा संपला की अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. पुढचा विचार आहे, मन माझं आहे का मन मी आहे? मन माझं आहे का मन मी आहे? आता वाक्य सांगतो, वाक्य सांगितल्याशिवाय जमत नाही. मी माझं काम मनापासून करतो. काय वाक्य आहे? मी माझं काम मनापासून करतो. या वाक्यामध्ये मन हे माझं काम करण्याचं साधन ठरतं. एखादी गोष्ट मनापासून करणं ह्याचा अर्थ मन हे माझं साधन झालं. त्याचं उदाहरण आहे, मी लाटण्याने पोळ्या करते. आता लाटणं हे पोळ्या करण्याचं काय झालं? साधन झालं. मी लाटणं आहे का हो?
हे जसं आहे अगदी तितकंच आहे. मी जर मनापासून काम करत असेल माझं, तर मन हे माझं काम करण्याचं साधन झालं. आणि जे साधन असतं ते नेहमी वापरणाऱ्यापासून वेगळं असतं. आता साधन हे वापरणाऱ्यापासून वेगळं असेल तर मन हे माझ्यापासून वेगळं आहे. आणि मन माझ्यापासून वेगळं असेल तर मी मन नाही. आणि मी मन नसेल तर अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. मग मन शब्दाचा अर्थ चारी. बुद्धी म्हणजे मन हा सामान्य शब्द आहे. मन हा असा शब्द आला की बुद्धी अहंकार चित्त सगळं ते एकच असतं. ह्या पद्धतीने परमार्थशास्त्राने गडी बसवून दिलेले आहे. मन माझं असल्यामुळे मी मन नाही. बुद्धी माझी आहे का मी बुद्धी आहे? आता हळूहळू हळूहळू चाललंय. बुद्धी माझी आहे का मी बुद्धी आहे? बुद्धी माझी आहे. कोणतं वाक्य आहे त्यासाठी? कोणाला पटतं का? म्हणजे का आठवत आहे का वाक्य? त्यासाठी एक वाक्य आहे. जसे 2 वाक्य सांगितली, शरीरासंबंधी एक वाक्य सांगितलं, मनासंबंधी एक वाक्य सांगितलं, तशी बुद्धीसंबंधी एक वाक्य आहे. हां 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 अगदी बरोबर आहे. पुढं बसल्याचा अधिकार आहे बरं काय. आता ते बॅक बेंचर्स नावाचे एक असतात ते वेगळं असतं. ऐन वेळेला माझ्या बुद्धीने मला दगा दिला. काय वाक्य आहे? ऐन वेळेला माझ्या बुद्धीने मला दगा दिला. म्हणजे जे आठवायला पाहिजे ते आठवलं नाही. असं सगळ्यांचंच होतं. आता वाक्यातच आहे माझ्या बुद्धीने मला दगा दिला. मग बुद्धी कोणाची? बुद्धी माझी. आता बुद्धी जर माझी असेल तर जे माझं आहे ते मी नाही. कबूल केलेलं सुरुवातीला. भगवद्गीतेमध्ये एक विचार आहे, मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनमच्या. त्याचा अर्थ असा होतो की स्मरण होतं ते माझ्या सत्तेवर, विस्मरण होतं ते सुद्धा माझ्या सत्तेवर. म्हणून स्मरण आणि विस्मरण ह्या दोन्हींच्या मी पलीकडे आहे, ह्या दोन्हींच्या मी अतीत आहे. असं जेव्हा मला कळतं तेव्हा बुद्धी माझी असल्यामुळे मी बुद्धी नाही आहे. आता पुढची गाठ आहे ती मात्र फार अवघड आहे. ते तुम्ही मलाकडून नक्की परत मागणार स्टॅम्प. एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि ते माझ्याशी काही चर्चा करू लागले. चर्चा करता 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 एक वेळ अशी अटीतटीची आली. ते म्हणाले, डॉक्टर साहेब तुम्ही खरं सांगणार का? मी म्हटलं तुझ्या प्राणाची शपथ घेऊन खरं सांगतो. तो लगेच म्हणाला, नाही असं कसं चालेल, तुम्ही काय पाहिजे ते सांगणार, प्राण माझे असं कसं चालेल? बरं म्हटलं जाऊ दे, मी माझ्या प्राणाची शपथ घेऊन खरं सांगतो. प्राण कोणाचे झाले? माझे. प्राण जर माझे असतील तर मी प्राण नाही. मग असले तरी ठीक आहे, नसले तरी. सगळेजण थबकले. आता न परवडण्याचा भाग जो आहे तो ह्या इथे आहे. आणि मग सगळे श्रोते एक मताने म्हणतात, जे खुर्चीत बसून सांगतात त्यांचं जाऊ द्या, आमची काही तक्रार नाही. आता प्राण जर माझे असतील तर मी प्राण नाही. म्हणून प्राण असले तरी मी आहे. आता इथे थोडं सुधारणा करून घ्यायची. प्राण माझे असले तरी आत्मरूप मी आहे, प्राण नसले तरी आत्मरूप मी आहे. देह असला तरी आत्मरूप मी आहे, देह नसला तरी आत्मरूप मी आहे. मन असलं तरी आत्मरूप मी आहे. नसलं, गाढ झोपेत नसतं. आपण जेव्हा गाढ झोपतो तेव्हा मन अजिबात नसतं, तरी मी असतो की नाही? ज्या अर्थी दुसऱ्या दिवशी जाग येते त्या अर्थी काहीतरी असलंच पाहिजे, त्याशिवाय कशी जाग येणार? अशा पद्धतीने विचार करत गेलं तर मग अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले हा जो विचार आहे, ह्या प्रक्रियेतून ह्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येतो. आणि ही प्रक्रिया जर सातत्याने मी वापरून राहिलो, ज्या वेळेला मला वाटेल हे म्हणजे मी आहे, असं वाटतं ह्या पोशाखात मी फार छान दिसतो बरं का. आरशात किती वेळा बघायचं असतं? फिरून फिरून नजरा वळतात. काय काय जे सगळे जे खेळ चालतात ते खेळ अगदी सगळे अत्यंत देहतादात्म्याचे खेळ आहे ते. आणि असं जर वाटलं ह्यात मी चांगला दिसतो असं म्हटलं तर आत्मा दिसतो का हो? निर्गुण निराकार निरवय निर्वधी दिसेल कसा? मग आत्मरूप जो मी आहे तो दिसणं शक्यच नाही. मग काय दिसणार आहे? देह दिसणार आहे. देह तर मी नाही. मग असा दिसला तरी रामकृष्ण हरी, तसा दिसला तरी रामकृष्ण हरी. चालेल का हो? चालत नाही. याचा अर्थ असा नाही की गबाळ असावं, बवळट असावं, अजागळ असावं, ओंगळ असावं, असं नाही. फक्त एकच आहे की माझ्या त्यात कपड्यांमुळे दुसऱ्याला निदान त्रास होऊ नये एवढं तरी नीटनेटकं असावं. ह्या पलीकडे काही नाही, ह्या पलीकडे काही नाही. दुसऱ्याला त्रास होऊ नये एवढं तरी नीटनेटकं असावं. आपला विचार चालला आहे अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. अशी अहंता सांडण्याची जी रीत आहे, अहंता सांडण्याची पद्धत आहे, ती पद्धत जर लक्षात राहिली दरवेळेला ज्या वेळेला असा मनात येईल विचार की मन म्हणजे मी आहे, आता परिणाम कसे होतात पहा त्याचे. शरीर जेव्हा माझं आहे असं मला कळतं
तो मी शरीराशी बोलतो. कारण नियम असा आहे, जे माझ्याहून वेगळं असतं त्याच्याशी आपल्याला बोलता येतं. मी तुमच्याशी का बोलतो? तुम्ही माझ्याहून वेगळे आहात, तुम्ही माझं का ऐकता? म्हणजे ऐकून घेता असं नाही, तुम्ही माझं काय ऐकता, मी तुमच्याहून वेगळा आहे. ह्याचा अर्थ असा होतो, जे आपल्याहून वेगळं असतं त्याच्याशी बोलता येतं. मग शरीर जर ठणकायला लागलं तर मी शरीराशी बोलायला सुरुवात करतो. हे बघ, तू ठणकतेस मला कळतं. कोणाशी बोलतोय? दुसऱ्याशी नाही बोलत, माझ्या शरीराशी बोलतोय. मग मी त्याला सांगतो, रात्रभर तुला झोप येईल अशी व्यवस्था करतो, गरम पाण्याची आंघोळ करतो, एखादी ॲस्पिरिनची गोळी देतो, मालिश करून घेतो, रात्रभर विश्रांती घे, म्हणजे तुला उद्या सकाळी बरं वाटेल. तुला म्हणजे कोणाला? शरीराला. असं जर शरीराशी बोलत राहिलं तर एक दिवशी अहंता सांडोनी सानंदे सुखी झाले इथपण बदल मारता येते. एक दिवशी मन नाराज झालं फार, तर नाराज झालेल्या मनाशी मी बोलतो, कारण जे माझ्यापासून वेगळं आहे त्याच्याशी बोलता आलं पाहिजे, कायमचा नियम. नाराज झालं तर मी मनाला म्हणतो, तू खुशाल नाराज हो, तुझ्याबरोबर नाराज व्हायला मी बांधलेला नाही. जमेल का? आणि मग सुखी दुःखे समे कृत्वा, भगवद्गीतेला हाय का नाही अजिबात, म्हटल्याशिवाय सोडणार नाही. मग सुखी दुःखे समे कृत्वा लाभालो हे जमायचं कसं? तर ते जमण्यासाठी ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जर साधलेली असेल तर गीतेचं सांगणं आहे, सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभाला न आणावे मना माझी, मौलींची आज्ञा आहे. ती आज्ञा तुम्हाला पाळायची असेल तर ती पाळण्यासाठी एक प्रक्रिया पाहिजे, आणि ही प्रक्रिया आपल्यासमोर आहे. मन नाराज झालं, तू खुशाल नाराज हो, मी तुझ्यावर नाराज होणार नाही. एक दिवशी खुशीने नाचायला लागलं, तू नाच, मी तुझ्याबरोबर नाचणार नाही, फुगडी खेळणार नाही. फुगडी खेळायला कमीत कमी किती जण लागतात? ते पुष्कळ असा हात करून येईल, मी जाणार नाही ना. आता या पद्धतीने विचार केला, बुद्धी अगदी तसंच आहे. एक दिवशी बुद्धी काय नाही जमलं तर राग येतो, विसरली बुद्धी, तर बुद्धीशी मी बोलतो, हे बघ नीट लक्षात ठेव, उद्या असं झालेलं चालणार नाही. तसंच प्राणांशीही बोलता येतं, त्यांना सांगता येतं, तुम्ही असलात तरी ठीक आहे, नसलात तरी ठीक आहे, तुम्हाला सांभाळण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीन. एवढंही करून तुमची जाण्याची वेळ झालीच तर त्याला तुम्ही तरी काय करणार? तू गेल्यानंतर माझं काही अडणार नाही. असं जर प्राणांशी बोलता आलं, जसं संत बोलतात, मग संत म्हणतात, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामरामा घ्यावा. किती सुखाने जातो तो. आणि संत अतिशय सुखानं जातात, म्हणून त्यांची पुण्यतिथी साजरी करायची असते. पुण्यतिथी साजरी करण्याचा एकच हेतू असतो की त्यांच्या नावाने फेर धरून नाचणं वगैरे ह्यातलं जे प्रयोग आहेत ते नाही करायचे. ते अतिशय सुखाने जग सोडलं, तितकं जग त्याने सुखाने सोडलं तितकंच आपल्याला शरीर आणि जग सोडून देता यावं, या उद्देशाने त्यांची पुण्यतिथी साजरी करायची असते. आणि भगवंताची जयंती साजरी करायची असते. याचं एकच कारण आहे, परित्राणाय साधूनाम. अशा कार्यासाठी या जगात येतात, म्हणून त्यांची जयंती साजरी करायची. आणि संत मरावं कसं याचा आदर्श आपल्यासमोर देतात, म्हणून त्यांची पुण्यतिथी साजरी करायची. हे सगळं लक्षात आल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या पद्धतीने अहंता जी आहे, प्राण म्हणजे मी म्हणजे प्राण, मन म्हणजे मी म्हणजे मन, बुद्धी म्हणजे मी म्हणजे बुद्धी, शरीर म्हणजे मी म्हणजे शरीर, असे जोपर्यंत भ्रम आहेत तोपर्यंत अहंकार सुटत नाही. आणि अहंकार जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत उत्तम पदाची प्राप्ती होत नाही. अहंता सांडूनी कशाने सुखी झाले? आता आला मंत्र आहे ना, ओवी म्हणजे मंत्र आहे की नाही? आता मननात्रा येते, मनन केलं असता, विचार केला असता तरुण जाता येतं. म्हणजे तरुण जाता येत नाही, आपलं रक्षण होतं. कशापासून रक्षण होतं? मृत्यूच्या भयापासून रक्षण होतं. मृत्यूच्या भयापासून रक्षण होतं. मी जर विसरलो तर विसरण्याचा जो आपल्याला राग येतो त्याच्यापासून रक्षण होतं. विसराळू माणसाला आपला राग येतो बरं का, काय माझ्या लक्षात राहत नाही हल्ली. आणि दोघंच जर घरात असतील त्या वयाचे तर दोघं एकमेकावर रागवतच असतात सारखे. मी माझी आठवण सांगतो, केदारनाथला गेलो होतो. असे 85 वर्ष आजोबा आणि 80 वर्षाच्या त्यांची पत्नी आजी, दोघे जण गेले होते केदारनाथ. भयंकर थंडी, इतकी थंडी पडली की दोघांना स्वेटर घालावा असं वाटला. आजोबाने आपली ट्रंक उघडली, जुन्या काळची ट्रंक बरं का, की ज्याचे टोकं दुसऱ्याला टोचलीच पाहिजेत अशा तऱ्हेची ट्रंक आल्या. उघडली ट्रंक तर त्यात स्वेटर नव्हता. आता स्वेटर नसल्यामुळे थंडी तर बाहेर भयंकर, स्वेटर तर नाही. काय सुरू झालं असेल? लगेच आजीला तावदाराला सुरुवात, तुझ्या लक्षात कसं राहिलं नाही. आणि इतके तापले दोघं जण आर्ग्युमेंट करता करता की थंडीच गेली निघून दोघांनी. ह्याचा अर्थ असा होतो की घरात जे वातावरण तेच केदारनाथला, अजिबात बदल नाही. मग कशाला जायचं केदारनाथला?
तर अशी जी सगळी असते हकीकत जी असते, ह्या सगळ्या हकीकतीला आपण आमचं जीवन समजतो आणि म्हणतो याला जीवन आहेसे नाव. काय जीवन आहे पण? आणि असं जे जीवन आहे ज्यात सारखं रडारड आहे, तक्रार आहे, चिडचिड आहे, असं जीवन आहे. दर्जेदार जीवन नसतं. काल मी एक शब्द प्रयोग केला होता. दर्जेदार जीवन नाही, उंच जीवन नाही. आणि असं उंचीचं जीवन जगणं, दर्जेदार जीवन जगणं हे परमार्थाचं उद्दिष्ट आहे. आणि ते जगायचं असेल तर हे सगळं जे शास्त्र आहे, त्या शास्त्राच्या ज्या प्रक्रिया आहेत, ह्या सगळ्या समजून घेत आम्ही पुढे गेलो तर होऊन जातं ते. आणि असं जेव्हा देहतादात्म्य जातं, देह म्हणजे मी, मन म्हणजे मी, बुद्धी म्हणजे मी, प्राण म्हणजे मी, हे जेव्हा कमी होतं त्यावेळेला उत्तम पदाच्या प्राप्तीकडचा आपला प्रवास सुरू होतो. आणि असं जे उत्तम पद आहे ते आनंदमय असतं. कसं असतं? उत्तम पद म्हणजे आत्मा. आणि ते पद जे आहे ते सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे. आणि तेच बरोबर उभी सांगते शेवटच्या चरणात, अहंता सांडोने कशाने सुखी झाले? स्वानंदे सुखी झाले. आता हे समजून घ्यायची गोष्ट आहे. स्वतःच्या आनंदाने सुखी झाला. तुमचं आमचं काय असतं? सुखी होण्यासाठी अनेक गोष्टींची आपल्याला मदत घ्यायला लागते. आणि जेव्हा आम्ही सुखासाठी अनेक गोष्टीवर अवलंबून असतो त्यावेळेला काही वेळेला सुख मिळतं, काही वेळेला दुःख मिळतं. ह्या द्वंद्व असं म्हणतात. आणि द्वंद्वमय जीवन हे मायेतलं जीवन असतं आणि आनंदरूप जीवन हे पारमार्थिक जीवन असतं. हे दोन्हीतलं अंतर आहे. जो पण मी द्वंद्वमय जीवन जगतो, कधी सुख आहे, कधी दुःख आहे, आणि असं जीवन आहे ते द्वंद्वमय जीवन आहे. आता एक विचार आहे, आपण श्रीगुरूंची आपल्या स्तुती करतो, त्यामध्ये एक वाक्य आहे, द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्षम. म्हणजे आमचे श्रीगुरू द्वंद्वातीत आहेत बरं का. आणि त्यांचा शिष्य मी रोज रडतो. हे काय शोभतं का होय? मी जर अनुग्रह घेतला असेल त्यांचा तर ताबडतोब नाही होणार, गोष्ट खरी आहे. पण अनुग्रह जर घेतला असेल श्रीगुरूंचा तर ते जसे द्वंद्वातीत झाले तसं मी सुद्धा द्वंद्वातीत झालं पाहिजे. द्वंद्वातीत होण्यासाठी अनुग्रह घ्यायचा असतो. त्यांना दरवर्षी नियमाने काहीतरी खंडणी येण्यासाठी नसतो. काय शब्द वापरला? जाऊ द्यायचं. रामकृष्ण हरी. दिवस त्याचे आहेत, सगळीकडे जगभर ते चाललंय म्हणून तो शब्द तोंडात आला बरं का. मला म्हणायचं नव्हतं तसं. आता आपला पुन्हा विचार चाललाय, स्वानंदे सुखी झाले. याचा अर्थ असा होतो, आज जो सहज आनंद उपलब्ध आहे प्रत्येकाच्या, एक जीव असा नाही की ज्याच्या आतमध्ये जो आनंद उपलब्ध नाही. फक्त अडचण एकच आहे की तो तिथे आहे हे लक्षात येत नाही. आणि तिथे लक्षात न आल्यामुळे बाहेर आम्ही सुखासाठी सगळीकडे काय करतो? इकडून मिळेल का, तिकडून मिळेल का, ह्याच्याकडून मिळेल का, त्याच्याकडून मिळेल का. मग मिळत नाही असं नाही, पण कधी सुख मिळतं, कधी दुःख मिळतं. आता बघा, शब्द स्पर्श रूपरसगंध शब्द नावाचा एक सुखाचा विषय आहे. आता काही वेळा असं होतं, समजा माझं प्रवचन संपलं, मी बाहेर गेलो तर कुणीतरी म्हणेल, डॉक्टर साहेब तुमचं प्रवचन फार छान झालं बरं का. कुणीतरी असं म्हणेल, तुम्हाला बोलता येत नाही तर बोलता कशाला? आता कोणता आवडेल मला माणूस? जो मला छान म्हणतो त्याला मी म्हणेन बरं का, हे माझ्याकडे चाल आहे बरं का, आणि असाच बोलत राहा. आणि जो मला वाईट म्हणेल त्याचं तोंडसुद्धा बघणार नाही. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक विषय जो आहे त्या विषयाला नेहमी दोन बाजू असतात, एक सुखाची आणि एक दुःखाची, एक सुखाची एक दुःखाची, अशा दोन्ही बाजू ठरलेल्या आहेत. आणि अशा दोन्ही बाजू असतात, ते द्वंद्वमय जीवन असतं. आणि एकच बाजू असतं तुकोबारांची, कोणी मंदा कोणी निंदा, अमुचा स्वहिताचा धंदा. इथे तुकाराम महाराज आदर्श आहेत. वंदन केलं कोणी? रामकृष्ण हरी. निंदा केली? रामकृष्ण हरी. खोडरबर आहे बरं का, छान. रामकृष्ण हरी उत्कृष्ट खोडरबर आहे. कोणी काय म्हणू दे, रामकृष्ण हरी म्हटलं की खोडलं गेलं. आपल्यापर्यंत येऊ द्यायचं नाही. मोठं चिलखत आहे छानपैकी. तुम्ही काय म्हणा, आमच्यापर्यंत एक गोष्ट पोचत नाही. कसं व्हायचं मग? सदा सुखी. जाऊ दे, ते खातं वेगळं आहे. जीवनमुक्तही सतत सुखरूप असतो ते वेगळं, आणि कोणीतरी सदा सुखी असतो ते वेगळं. आता कोणाला सदा सुखी असतं म्हणतात, ठेव काय माहीत आहे तुम्हाला, म्हणच आहे मराठीतली. आता आपल्याला सदा सुखी नाही व्हायचं तर सुखरूप व्हायचं आहे. आणि असं सुखरूप होण्यासाठी हे जे मार्ग आहेत, उपलब्ध मार्ग, ह्या ज्या प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रिया आम्ही समजून घेताना स्वानंदे सुखी झाले असं म्हणतो. याचा अर्थ आतमध्ये जो आनंद आहे त्या आनंदानेच मी सुखी होणार आहे. मी सुखासाठी कोणावरही आणि कशावरही अवलंबून नाही. आता फरक केला लक्षात आला असेल. कोणावर म्हणजे व्यक्तीवर, आणि कशावर म्हणजे वस्तूवर. किती गोष्टी झाल्या? ज्याने त्याने आपापलं ठेवायचं, दुसऱ्याकडे बघायचं नाही, दुसऱ्याकडे बोट दाखवायचं नाही. मी माझ्या सुखासाठी कोणावर अवलंबून आहे हे ज्याचं त्यालाच माहीत असतं. आणि नंतर तिकडून मला किती सुख मिळतं हे त्याचं त्यालाच माहीत असतं. आणि कशावर तरी म्हणजे वस्तूवरती.
अनेक वस्तू आहे, गाडी आहे, अमुक आहे, तमुक आहे, वस्तूचा काय तोटाच नाही आहे. त्या वस्तूवर माझं सुख अवलंबून असेल तर दरवर्षी फर्निचर बदलावं लागतं. नाही तर निदान इकडची खुर्ची इकडे तरी ठेवावी लागते, काहीतरी बदल झाल्यासारखं वाटावं म्हणून. परवडत नाही नवीन घ्यायला, पण बदल तर झाला पाहिजे, कारण त्याच्यावर सुख अवलंबून आहे. आणि असं म्हणताना आपण स्वतःची वंचना करतो. इकडून तिकडे उचलून ठेवलं, आभरे बदलले म्हणजे काय वाटतं, हां जरा काहीतरी वेगळं झालं. आणि काहीतरी वेगळं झालं की असं वाटतं हां आता हे सुख मिळतून आपल्याला मिळालं. ही जी काही जीवन पद्धती आहे, ह्या जीवन पद्धतीमध्ये केविलवाणेपणा आहे. आणि हा केविलवाणेपणा आपल्या लक्षात येत नाही. आणि लक्षात आलं नाही की स्वानंदे सुखी झालं हा विषय शिल्लक राहत नाही. म्हणून प्रत्येकजण स्वभावानेच आनंदरूप आहे. एकही असा प्राणी नाही की ज्याच्यामध्ये आत्मा नावाचं सुखरूप तत्व नाही. आणि असा सुखरूप आत्मा जो आहे तो प्रत्येकाच्या ठिकाणी सहज उपलब्ध असल्यामुळे वास्तविक आनंदासाठी किंवा सुखासाठी कोणाकडेही जराही ढुंकून पाहण्याची गरज नाही. तरी पाहिल्याशिवाय मुलाची गोष्ट सांगतो म्हणजे कळतं. सगळ्यांच्या अनुभवाचा विषय असतात. माझा मुलगा असतो, त्याच्यावर 25 वर्ष शिक्का मारलेला असतो, माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा. 25 वर्ष. एक दिवशी तिचा होतो, तिचा झाला की घेऊन जाते त्याला. ती त्याला घेऊन गेली की माझ्याकडचं लक्ष त्याचं हळूहळू हळू थोडं 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 कमी व्हायला लागतं. आणि माझ्यावरचं लक्ष कमी व्हायला लागलं की सुरुवात करतो आपण, ज्यासाठी हाडाची, जीवाचं, रक्ताचं. तुम्हाला सगळं कसं माहिती हो? आश्चर्याची गोष्ट. कोरस सगळेजण म्हणतायत, तर मला काही म्हणावंच लागत नाही. आता ह्यातून एक कळतं की ज्या जीवनामध्ये आपण अखंड सुखाचा शोध घ्यायचा प्रयत्न करत असतो त्या जीवनामध्ये ते सुख मिळण्याची शक्यता फार कमी असते. हे जर लक्षात आलं मग सुख शोधावं कुठे? अगदी बरोबर हे शास्त्र सांगतं, स्वानंदे सुखी झाले. आपलं आत्मा नावाचं तत्व आहे, सबंध शरीरात व्यापून राहिलेला, इथे बिथे नाही तर भ्रूमध्यावर आहे का हृदयात आहे असलं काही नाही आहे. सबंध शरीरभर आत्मा नावाचं तत्व व्यापून राहतं. अशी एकही जागा नाही की जी ती आत्म्या वाचून आहे, अशी एकही जागा नाही. इथेही आहे. आता इथे मी हात फिरवतोय मोकळा, तिथे सुद्धा आहे, कारण सर्वम खलविदम, हे सगळं काय आहे ते आत्मरूप आहे. फक्त आपला आपल्यापुरतं विचार करायचा. आणि शरीरभर आत्मा जर व्यापून असेल आणि आत्मा जर आनंदरूप असेल तर आनंद सबंध शरीरभर व्यापून असलाच पाहिजे. आणि असा जर अनुभव येत नसेल त्याचा अर्थ असा होतो की मी आत्म्याच्या स्वरूपापासून ढळलो, माझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपापासून ढळलो. आणि ह्यालाच म्हणतात पतित. काय म्हणायचं? पतित शब्दाचा हा मूळ का? पतित शब्दाचा तुम्हाला आम्हाला परिचित अर्थ आहे पापी. ठीक आहे, पाप जे आहे ते पतिताचा परिणाम आहे. मी पतित झालो की मग मी पाप करायला लागतो. शेवटी माणसं पुण्य तरी का करतात आणि पाप तरी का करतात? ते एक उत्तर फार सोपं आहे. पाप करूनही त्यातून सुखाची सामुग्री जमवायची असते आणि पुण्य करूनही सुखाची सामुग्री जमवायची असते. आणि तुमचा आमचा एक निर्णय असा आहे, जितकी सुखाची सामुग्री जास्त तितकं सुख जास्त. खरं आहे का होय? सुखमीमांसा म्हणून एक फार सुंदर मीमांसा आहे परमार्थामध्ये, अतिशय खरं केलीच पाहिजे आणि समजून घेतलीच पाहिजे अशी एक मीमांसा आहे, म्हणजे विचार आहे सुखमीमांसा. वर्तमानपत्रात एक जाहिरात येते, सर्व सुखसोयीने फ्लॅट्स विकण्याचे आहेत. काय जाहिरात आहे? सर्व सुखसोयीने युक्त फ्लॅट्स बंगले विकण्याचे आहेत. आता जाहिरातीतला एक भाग बरोबर आहे, सोयीने बरोबर आहे. पंखे आहेत, स्विमिंग पूल आहे, अमुक आहे तमुक आहे सगळं आहे. पण सुखाने युक्त हे मात्र खोटं आहे. आणि खोटं आहे म्हणण्याचं एकच कारण आहे, मग फ्लॅट्समधले राहणारे लोक कसे पाहिजे होते? सगळे त्या फ्लॅट्समध्ये राहणारा प्रत्येक माणूस सुखी पाहिजे होता. आहे का हो? तुम्ही स्वतःशी म्हणा, बाहेर काही म्हणू नका. बाहेर सुखी आहेत म्हटलं तर असंच मात करा. जरी अशी करायची असली तरी ते अशीच करा. ह्याचं कारण आहे की आता शेवटी आपल्याला काय असतं, लोकाला आपल्या आतलं काही कळू नये अशी आपली फार इच्छा असते. आणि दुःख दाबून ठेवावं आणि सुख व्यक्त करावं अशी सहज प्रवृत्ती आहे. कुणी रस्त्यात भेटलं, का हो डॉक्टर साहेब कसं काय? वा उत्तम. आता काय उत्तम असतं ते आतच माहीत असतं, त्याला काही कळत नाही. आणि असं आत जे माहीत असतं त्यामुळे दोन्ही असतं, कधी सुख आहे कधी दुःख आहे. आणि म्हणून सुखाची साधनं जेवढी जास्त तितकं सुख जास्त. हा जो भ्रम आहे हा भ्रम आधी काढून टाकला पाहिजे. आणि काढून टाकला, सुखाची साधनं नसावीत असं म्हणत नाही, पण ती असली तरच सुख आहे आणि नसली तर सुख नाही. हा जो विचार आहे हा विचार वाईट आहे, चुकीचा विचार आहे. प्रॅक्टिसमधला अनुभव सांगतो म्हणजे कळतं. माझ्याकडे एक आकडे घेणारा माणूस यायचा. आकडे घेणारा आता म्हणजे काय ते साधारण सगळ्यांना कल्पना असते.
कसले आकडे असतात ते जुगाराचे. आता एवढा शब्द सांगून थांबून जातो. एक दिवशी तो आला आणि एकदम मन मोकळं करून तो माझ्याशी बोलायला लागला. आणि मन मोकळं करून बोलायला लागल्यानंतर तो असा म्हणाला, डॉक्टर, की माझ्याकडे सुंदर सुंदर घरं आहेत, नोकर आहेत, चाकर आहेत, गाड्या आहेत, सगळं भरपूर आहेत, सुखाची साधनांची रेलचेल आहे. पण जेव्हा रात्री 2 वाजता माझ्या घराची बेल वाजते तेव्हा मला भीती वाटते. कारण कोणीतरी मागायला आलेलं असणार. त्यांच्याकडे मागायला कोण जाणं ते डिपार्टमेंट वेगळं आहे. आता ते समजून घ्या. पण म्हणे पुढचा उत्तरार्ध तो म्हणाला, तुमच्याकडे रात्री 2 वाजता जे दारावरची बेल वाजते तुमच्या, त्यावेळेस तुम्हाला माहीत असतं कोणीतरी तुम्हाला देणार आहे, पेशंट येणार आलो आहे. त्यामुळे तुम्ही अत्यंत सुखाने दार उघडता आणि मी भयभीत होऊन दार उघडतो. त्यातून आपल्याला कळेल की सुखाचे साधनांची रेलचेल आहे, पण ज्या पद्धतीने ती मिळवले त्या पद्धतीचा परिणाम सुखाच्या ऐवजी काय निर्माण होतो? भय निर्माण होतं. म्हणून जोडून या धन, आता सगळं आपल्याला माहिती आहे. उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. हे जे संतांची सगळी सांगणी आहेत ना, ही सगळी सांगणी आमच्या अतिशय हिताची आहेत. व्यावहारिक हिताची आहेत, पारमार्थिक हिताची सुद्धा आहेत. दोन्ही हितं त्याच्या सामावलेली आहेत. म्हणून हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले. नाही, आमच्या हिताचं काय आहे हे आम्हाला कळत नाही, ज्ञानदेवांना कळतं. आणि म्हणून आमच्या हिताचं सांगणारे जे त्यांना संत असं म्हणतात, आणि आपल्या हिताचं सांगणारे जे आहेत त्यांना माणसं असं म्हणतात. दोन्ही तो फरक आहे. तो दोन्ही ह्यातला अशा पद्धतीचा फरक आहे. म्हणून स्वानंदे सुखी झाले यात एक तात्पर्य निघतं, आतमध्ये प्रत्येकाच्या सहज आनंदरूप आत्मा आहे. आणि त्या आनंदरूप आत्म्याच्या अनुसंधानात जो राहतो, नादात जो राहतो, त्याला म्हणतात गोविंद गोविंद मना लागेल या छंद. असा गोविंद गोविंद जो मनाला छंद लागलेला असतो तो जो गोविंद आहे तो आनंदरूप आहे. आणि असा गोविंद आनंदरूप गोविंद जो आहे त्याच्या अनुसंधानात राहणं, त्याच्या नादात जर मी राहिलो तर स्वानंदाने सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो बाजूला सारून जर मी जगात आनंद शोधण्याचा प्रयत्न केला, सुख शोधण्याचा प्रयत्न केला, तर ते सुख मिळण्याची शक्यता फार फार कमी आहे. वाटणीच आहे तशी. सुख पाहता दुःख खरं आहे का आहे. खूप विचार आहे ना. म्हणून परमार्थात खूप विचार आहे. एकाने माझ्यावर खूप मोठी तक्रार केली. हे तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वता एवढे, हे तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. तुकाराम महाराजांना कदाचित तसं झालं असेल, म्हणून आम्हाला थोडं तसं झालंय. बरे झाल्या देवा निघाले दिवाळे, त्यांचं दिवाळे निघालं, त्यांची बायको कर्कशा होती म्हणून ते दुःखी असतील, आम्हाला का दुःखी करता. आता आर्ग्युमेंट फार छान आहे, पण या आर्ग्युमेंटचा नीट जर विचार केला तर आपल्याला एक कळतं की सुख आणि दुःख याची मीमांसा जर नीट केली तर अनेक गोष्टी या दुःखदायक अशा आहेत की त्याला आपण दुःखाचा दर्जा देत नाही. म्हणजे काय, काही गोष्टी दुःख अशी ऑब्व्हियस असतात, म्हणजे सहज लोकांना कळण्यासारखी असतात. पण काही दुःख आत असतात पण ती दुसऱ्याला दिसत मात्र नाहीत. उदाहरणार्थ, मला जखम झाली मोठीच्या मोठी, कळतं दुसऱ्याला हा दुःखी असेल बरं का, ओरडतोय, तळमळतोय, विवळतोय, दुःखी आहे. व्यवहारात मोठं नुकसान झालं, हा दुःखी आहे, कबूल आहे, दुःख होण्यासारखं आहे. घरात कोणीतरी गेलं, दुःख होण्यासारखं आहे, मान्य आहे. कोणीतरी अपमान केला, दुःख होण्यासारखं आहे, मान्य आहे. ही जी दुःख आहेत ही उघड उघड दिसणारी दुःख आहेत. पण अशी काही दुःख आहेत की आत असतात पण दिसत मात्र नाहीत. फक्त ज्याला आत असतात तोच ती भोगतो सगळी. उदाहरणं कळतं आणि ती उदाहरणं आपल्या इतकी परिचयाची असतात की मी तुम्हाला ते ओळख करून दिल्यानंतर कळलं हे बरोबर आहे. हा उदाहरणार्थ, मत्सर नावाचं एक दुःख आहे. मत्सर, एखादा माणूस मत्सराने काय होतो, मत्सराने जळतो. आता मत्सराने जळणारा माणूस सुखी असेल का हो? दोन वाक्य शेजारी ठेवा, मी मत्सराने जळतो आणि मी सुखात आहे. ही दोन वाक्य शेजारी ठेवली तर मी सुखात आहे हे म्हणण्याला काय अर्थ आहे का? मत्सराने जळतोच ना, सुखात कसा असेल? त्याचा अर्थ असा होतो, मत्सर नावाचंच दुःख आहे, ते दुःख लोकाला दिसत नाही पण आत जाळल्याशिवाय राहत नाही. मग ते दुःख आहे की नाही? मग कोणाही जीवाचा न गडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूषणाचे. तुकाराम महाराज बरोबर नेमकं वर्मावर बोट ठेवतात, आम्हाला सांगतात. आणि मत्सर नावाची गोष्ट खरंच असते. माझा मत्सर सांगतो ना, असं आहे. माझं अशा गोष्टी सांगितलं की श्रोत्यांना फार बरं वाटतं आणि त्यांना वाटतं आमच्यातलाच आहे, हे छान वाटतं, जवळीक निर्माण होते. त्यामुळे मी मुरगुडमध्ये गेली 45 वर्ष प्रॅक्टिस केली आणि गेल्या 4 वर्षात एक डॉक्टर आले नवीन आणि त्यांनी 3 मजली घर बांधलं.
45 वर्षानंतर 1 मजली कौलारू घर आणि 3च वर्षात 3 मजली घर. काय चाललंय काय? जगात न्याय नाही, ईश्वराच्या राज्यात काय नाही, न्याय नाही. सुरू. आणि मग ह्या ईश्वराची उपासना करण्यात जराही अर्थ नाही. आणि मग एक म्हण आहे, कानामागून आला आणि काय झाला, तिखट झाला. त्याची बायको दिसली तिखट, तो दिसला अति तिखट, मुलं दिसली तरी तिखट, गाडी दिसली तरी तिखट. असे जर मी अनेक गोळे तिखटाचे आयुष्यभर गोळा करत बसलो तर शेवटचा दिवस कसा होईल? आपल्याला काय पाहिजे? शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हायला हवा आणि गोळे गोळा करायचे तिखटाचे, यात काही जमण्यासारखं आहे का हो? ह्या पद्धतीचा विचार केला तर जिथे मत्सर असतो तिथे दुःख असतं. आणि मत्सर उमटल्याशिवाय राहत नाही. एखादी लकीर, एखादा तरंग उमटून जातोच. आणि मी जर व्यवस्थित विचार केला परमार्थाच्या दृष्टीने की माझ्या जे प्रारब्धात होतं ते ईश्वराने मला दिलं, त्याच्या जे प्रारब्धात होतं ते त्याला दिलं. ईश्वराच्या दरबारात न्याय आहे. माझ्यासाठी असा आहे कारण मी तसंच केलं होतं, त्याच्यासाठी तसा आहे कारण त्यांनी तसं केलं होतं. असा विचार जर आतमध्ये स्थिर असेल तर जैशी स्थिती आहे तैशापरी राहे, कौतुकुतुप आहे संचिताचे. हा जो विचार आहे तो कारण माणसा तो आतमध्ये बसतो. आणि असा तो बसला की आतल्या सुखाला धक्का लागत नाही, आनंदाला धक्का लागत नाही. आणि मग स्वानंदे सुखी झाले. आपल्या आत जो आनंद आहे त्या आनंदाने मी सुखी होतो. मत्सर नावाचं एक दुःख आहे, ते दुसऱ्याला दिसत नाही खरं, पण आतमध्ये जाळल्याशिवाय सोडत नाही. एक टोकाचं उदाहरण सांगतो. बंगलोरला कॉलेजमध्ये एक अतिशय सुंदर मुलगी होती, शिकणारी. तिच्याच कॉलेजमध्ये दुसरी एक कुरूप मुलगी होती. पेपरला आलेली बातम्या. तिच्या सौंदर्याचा इतका मत्सर त्या कुरूप मुलीला वाटायचा, एक दिवशी तिच्या चेहऱ्यावरती तिने हायड्रोक्लोरिक ॲसिडच ओतून टाकलं. आपणासारखे करीती तात्काळ, जशी मी तशी तू, अशा पद्धतीने जेव्हा झालं तेव्हा हा जो कुरूपतेचा तर अत्यंत मत्सर, या मत्सराचं जे जीवन आहे, मत्सर म्हणजे हे टोकाचं उदाहरण सांगितलं. पण लहान मोठे मत्सराची कारणं आपल्या आतमध्ये नेहमी असतात. आणि ही कारणं घेऊन जेव्हा मत्सरासकट आम्ही जीवन जगतो त्यावेळी ते दुःख जीवन जे ते दुःखमय असतं, सुखमय नसतं. भीती नावाचं एक भीती आहे. जिथे भीती आहे तिथे काय आहे? तिथे दुःख आहे. मी भयभीत आहे आणि मी सुखात आहे. कसं काय वाटतंय? मग सारखं. आणि काल तर भीतीचं कारण सांगितलं, काय होईल आणि कसं होईल. हे भीतीचं कारण आहे. त्याचं उत्तरही सांगितलं, जे व्हायचं ते होईल, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, जसं व्हायचं तसं होईल. मी माझं काम छान करत राहायचं. हे मात्र आहे फार बेसिक गोष्ट आहे. मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीने पार पाडत असताना, मला जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं व्यवस्थित करत असताना, जे जसं होईल तसं होईल, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, जे व्हायचं ते होईल, असा आज जर निर्णय असेल तर जैशी स्थिती आहे त्याच्यापर्यंत आहे, कौतुकुतुप आहे संचिताचे. हे सगळ्या गोष्टी संचितांमुळे जशा व्हायच्या तशा होतात. आणि ते संचित असतं, ते संचित प्रत्येक माणसाचं भिन्न भिन्न असतं. आणि भिन्न असण्याचं एकच कारण आहे, त्याची कृतीच तशी असते. जर एखाद्या गोष्टीचं माझा ह्या जन्मात फार हाल असतील तर समजा हरकत नाही, मी तसंच केलं होतं म्हणून माझ्या वाट्याला येत आहे. नाहीतर माझ्याच वाट्याला हे का, मोठा गंभीर प्रश्न असतो. अगदी असं करून माझ्याच वाट्याला हे का. अरे मग तुझ्याच वाट्याला का येऊ नये? जर तुझं सगळं तसंच असेल तर काय करायचं? एकाने मला गमतीदार असा माझ्यापुढे प्रश्न ठेवला. असंच पारमार्थिक चर्चा चालू होती. आणि पारमार्थिक चर्चा चालू असताना त्याला ते समजेना लवकर, काय काय सांगितलं जातं हे कळेना. आता मला कळत नाही हे तर त्याला बोलता येत नव्हतं, सांगता येत नव्हतं, म्हणजे कबूल करवत नव्हतं. तो काय म्हणाला, अहो डॉक्टर, कोणत्या कुटुंबात मी जन्माला आलो हे तुम्हाला ठाऊक आहे का? म्हणजे दोष कोणाकडे गेला? जीन्सकडे दोष केला तो, की आई वडिलांनाच कळत नव्हतं, असलं भलत्या कुटुंबात मी जन्माला आलो, मला कळणार कसं? मग त्याला उत्तर फार सोपं आहे, त्याच कुटुंबात तू जन्माला यावास अशीच तुझी सगळी व्यवस्था तूच करून ठेवली होतीस. आता हा जो विचार त्यांनी स्वतःशी पटवून घेतला, समजून घेतला, तर आपल्यावरचा दोष वडिलांवर ढकलण्याचा, आईवडिलांवर ढकलायचा जो प्रयोग आहे हा होणार नाही. आणि हा जो प्रयोग जर नाही झाला तर मग तो जास्त प्रयत्न करील, अधिक कॉन्सन्ट्रेशन करील, अधिक भगवंताची आराधना करील. आणि असं झालं की मग आपल्याला जे समजत नाही ते समजायला लागेल. तुकोबारायांचं वचन आहे, न कळे ते कळो, येईल उगले नामे या विठ्ठल एकाच्या. तुम्हाला जे कळत नाही असं वाटतं ते विठ्ठलाचं नाम घेतलं तर कळायला लागेल. आता इतकं सुंदर आश्वासन दिल्यानंतर आईवडिलांकडे बघायचं काय कारण आहे हो? त्यांच्या कृपेने मला कळत नाही,
असं म्हणण्याची काय जरूर आहे. पण ते असं होतं, ते आपल्यावरचं घ्यायचं नसतं, ढकलायचं असतं दुसऱ्यावरती. आणि जसं एकच कारण आहे तसं, की माझं प्रारब्धाने जे मला मिळालं आहे ते कबूल करवत नाही. कारण माझं प्रारब्ध मी चुकीची कर्म केली आणि चुकीचे कर्म करण्याचा हा परिणाम झाला, हे आम्ही ॲक्सेप्ट करत नाही, स्वीकारत नाही. आणि ते स्वीकारलं तर प्रवास जीवनाचा खूप सोपा होऊन जातो. आणि नाही स्वीकारलं तर दुसऱ्याला दोष देण्यात आयुष्य निघून जातं. आणि असं व्हायला नको असेल तर स्वानंदे सुखी झाले या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तमपदे अहंता सांडून स्वानंदे. शेवटचं एक विधान करतो थांबतो. इथे जमलेल्या सगळ्यांनी आजपर्यंत सुख कमी अनुभवली असतील का हो? समजायला लागल्यापासून आत्तापर्यंत हजारोनी सुख भोगली असतील, निरनिराळ्या प्रकारची दुःखही भोगली असतील. लक्षात काय राहतं? सुख लक्षात राहतं का दुःख लक्षात राहतं? सुख लक्षात राहतं का दुःख लक्षात राहतं? याचं एकच कारण आहे, सुख लक्षात राहत नाही. आणि राहत नाही याचं कारण आहे, सुख हे माझं स्वरूपच आहे. सुख हे माझं स्वरूप असल्यामुळे सुख जेव्हा होतं तेव्हा विशेष काही झालं असं वाटतच नाही. पण दुःख आगंतुक असतं आणि दुःख आगंतुक असल्यामुळे काहीतरी विशेष झालं असं वाटतं. म्हणून सुख लक्षात राहत नाहीत. काय लक्षात राहतं? दुःख लक्षात राहतं. उदाहरण देतो. माझी पत्नी माझ्या घरात 50 वर्ष राहिले असं आपण कधी म्हणतो का? असं कधी म्हणतो का आपण? किंवा माझा नवरा माझ्या घरात 50 वर्ष राहिला असं कोणीच म्हणत नाही. पण पाहुणा आला तर काय होतो? पहिला 1 दिवस झाला, आता दुसरा दिवस झाला, 3 दिवस झाला, अजून रिटर्न तिकीटचं काही लक्षण दिसत नाही. आता ह्याचा अर्थ असतो तो पाहुणा आगंतुक असतो म्हणून त्याचे दिवस मोडले जातात. घरातली माणसं घरातलीच असतात त्यामुळे दिवस त्यांचे कोणी मोजत नाही. अगदी तसं आहे. सुख घरातलं असतं आणि इथेच असतं आतमध्ये. आणि त्यामुळे सुखाची गणती होत नाही आणि दुःख आगंतुक असल्यामुळे गणती केल्याशिवाय राहत नाही. हा विचार जर आपल्या लक्षात असेल तर सुख हे माझं स्वरूप आहे हे कळतं. समर्थांची दुसरी वेळ आहे, सांडूने राम आनंद घन जो करी विषय चिंतन त्या कैसे समाधान लोलंगत असे. उद्या ह्या ओळीचा आपण मंत्रासारखा विचार करणार आहोत. आज एक मंत्र झाला, उद्या दुसरा मंत्र, सांडूने राम आनंद घन जो करी विषय चिंतन त्या कैसे समाधान लोलंगत असे. जय जय रघुवीर समर्थ.